सदस्यांची एक मानसिक तयारी करण्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागणार आहे त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने आपण ह्या मीटिंग्स घेत आहोत. एक असं लक्षात आलं की सदस्यांबरोबर एक पूर्णपणे व्यवस्थित संवाद झाल्याशिवाय आपल्या रिडेव्हलपमेंट प्रोग्रामला आपण पुढे देऊ शकणार नाही. म्हणून आजच्या याचं जे स्वरूप आहे ते डायरेक्टिव्ह आणि गायडिंग स्वरूप आहे. इट इज नॉट मेकिंग एनी रिझोल्युशन्स टुडे. मुद्दाम हे मी तुम्हाला सांगितलं. आय एम हँडिंग ओव्हर टू सेक्रेटरी. थँक्यू सर. आतापर्यंतच्या प्रगतीचा थोडक्यात अहवाल मी तुम्हाला सादर करणार आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, सर्व सन्माननीय बंधू भगिनी, त्यांचे कुटुंबीय, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. 26 जानेवारी 2025 या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या विद्यमान व्यवस्थापन समितीची पहिली मीटिंग पार पडली. या कमिटीमध्ये माननीय चेअरमन साहेबांनी सुचवले की आपल्या सोसायटीमध्ये यापुढे कोणतेही वादविवाद होणार नाहीत आणि जे काही आपले जुने वादविवाद असतील ते आपण सामोपचाराने मिटवून नवीन एक आदर्श उत्कृष्ट अशी आजूबाजूच्या सोसायटीमध्ये सर्वांमध्ये उठून दिसेल अशी गोकुलधाम सोसायटी करूया असं आपल्या पहिल्याच मीटिंगमध्ये सर्वांमध्ये आपलं ठरलं होतं. त्यानंतर आपण असं ठरवलं की कामाची विभागणी करण्यासाठी विविध कमिट्या स्थापन केल्या, जसं उत्सव कमिटी असेल, सांस्कृतिक मंडळ असतील, यांची आपण त्या दरम्यान स्थापना केली. त्याचप्रमाणे सोसायटीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार केले. इतके सूक्ष्म आपण सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं की जसं मुंजाला कोणतं काम देण्यात येईल इथपासून तर पुढे कोणती कामांनी आपली प्रगती होईल इथपर्यंत आपण सगळ्या कामांचं नियोजन केलं. त्यानंतर दुसरी मीटिंग 15 फेब्रुवारीला झाली आपली. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मीटिंग घेण्यात यावी असं कमिटीच्या वतीने ठरवण्यात आलं. खरं तर सुरुवातीला माझ्या सहित सर्वांनाच या मीटिंग घेणं जड जात होतं, कारण प्रत्येक मीटिंगचं रेकॉर्ड मेंटेन करणं, एवढ्या मीटिंग्स लावणं, या सगळ्या गोष्टी क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रोसेस होती. परंतु माननीय चेअरमन साहेबांनी त्या प्रक्रियेचे वेळोवेळी सर्वांना कॉन्स्टिट्यूशनल महत्त्व पटवून दिले. त्यामुळे आम्ही एक सिस्टीम तयार केली. मग वेळोवेळी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मीटिंग्स होऊ लागल्या. अशाच एका मीटिंगमध्ये आदरणीय मेनन आंटी आणि 2 जणांनी आणखी आपल्याला रिडेव्हलपमेंट व्हावे हा प्रथम उच्चार केला. सर्व सदस्यांनी त्याला सपोर्ट केला. आपली सोसायटी साधारण 30 वर्ष जुनी असून आपल्याला सुद्धा आता ट्रेंडी अम्युनिटीज मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. यासाठी आपणही रिडेव्हलपमेंटचा विचार करावा व त्यातून चेअरमन सरांच्या कल्पकतेने एकत्रीकरणाची एक बैठक घेण्यात यावी असे त्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आले. सर्व व्यवस्थापन मंडळाच्या एक विचाराने 10 एप्रिल ही तारीख आपण निश्चित केली. दरम्यान होणाऱ्या मीटिंग्समध्ये आम्ही नेहमी आवाहन केले की प्रत्येक कमिटीमधील प्रत्येक मेंबर्सने, मग तो पदाधिकारी असो किंवा सदस्य, आपल्या कमिटीमध्ये आपला रोल काय आहे, कमिटी मेंबर म्हणून आपल्या जबाबदाऱ्या, आपले कर्तव्य, भूमिका आपण व्यवस्थित पार पाडतोय का यावर चिंतन करण्यास सांगितले. याच दरम्यान सोसायटीच्या विविध बँकांचे खाते अपडेट करण्यात आले. बदललेल्या पदाधिकाऱ्यांची नावे, सहींचा नमुना सर्व अद्ययावत करण्यात आले. तसेच जुन्या कमिटीकडून जेवढे अवेलेबल डॉक्युमेंट्स होते ते टेक ओव्हर करण्यात आले. मार्च पासून होणाऱ्या प्रत्येक मीटिंगमध्ये रिडेव्हलपमेंटच्या विविध मॉडेल्सवर कमिटीतील एक्सपर्ट्स चर्चा करू लागले. सुरुवातीपासून सर्व कॉमन मेंबर्ससाठी सर्वप्रथम विचार केला जाऊ लागला. त्यांच्यापर्यंत रिडेव्हलपमेंटचा विचार पोहोचावा, त्यांचे काय अनमोल मत आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने 10 एप्रिलची एकत्रीकरणाची बैठक आपण घेतली. आणि मला सांगताना खूप आनंद आणि अभिमान वाटतोय की आपल्या 10 एप्रिलच्या एकत्रीकरणाच्या बैठकीला आपल्या सोसायटीमधील सर्व सभासदांनी रिडेव्हलपमेंट करावे हे जाहीरपणे एकमताने उत्स्फूर्तपणे हात उंचावून सांगितले. आणि त्या बैठकीतच 7 जून 2025 ही SGM साठी एक ऐतिहासिक तारीख निश्चित झाली. कृपया मान्यवरांनी पुढच्या रांगेत येऊन बसावे. साधारण 2021 पासून यापूर्वीची कमिटी रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत होती. 2 ते 2.5 वर्ष त्यांनी प्रयत्न केले, परंतु या कमिटीने 6 ते 7 महिन्यात अचीव केले.
जुन्या कमिटीचे मी आवर्जून उल्लेख करेन की त्यांनी कन्व्हेन्स डीड सारखे अत्यंत महत्त्वाचे आणि क्लिष्ट वेळ खाऊ डॉक्युमेंट कंप्लीट केल्यामुळे एक टप्पा आपण पुढे सरकलो. 10 एप्रिलच्या अत्यंत यशस्वी बैठकीनंतर कमिटीला एकच ध्यास लागला, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंट. कमिटीने एक गोल निश्चित केला की डिसेंबर 2026 मध्ये आपली सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी गेलेली असेल व पुढील 3 वर्षाच्या काळात आपण ट्रेंडी अम्युनिटीजसह नवीन सोसायटीमध्ये बसणार आहोत. या ध्येयाला गाठण्यासाठी सर्व कमिटी पदाधिकारी मेंबर्स सगळीकडून विविध माहिती घेऊ लागले. याच दरम्यान 31 मे रोजी सुदैवाने पांढरे साहेबांनी एक सर्क्युलर मांडले की मॅनेजमेंट कमिटी 17 लोकांची आहे, ती आपल्याला गृहनिर्माण संस्था नियमावलीनुसार 100 सदस्यांच्या सोसायटीमध्ये 11 लोकांची कमिटी असली पाहिजे आणि यातील काही त्रुटी अमित सरांनी सांगितल्या. परंतु 7 जूनच्या SGMचा सिंगल अजेंडा असल्यामुळे आपण तो विषय त्यात समाविष्ट केला नाही. यानंतर 7 जून 2025 हा सुवर्ण अक्षरांनी कोरावा असा सुंदर दिवस होता. न भूतो न भविष्यती, कारण आपल्या रिडेव्हलपमेंट विषयी 9 ठरावांपैकी 9 ठराव 95% एकमताने पास करण्यात आले. सातव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो एक आनंदाचा क्षण होता आणि आपल्या 75 सभासदांच्या युनिटीमुळे खूप इम्पॉर्टंट टप्पा आपण पार केला होता. त्या दिवसाच्या 2 दिवस आधीपर्यंत विविध ठराव तयार केले. त्यावेळी रिडेव्हलपमेंट बाय डेव्हलपर असावं, रिडेव्हलपमेंट बाय जेडी असावं, की कोणतं आपण रिडेव्हलपमेंट करणार आहोत, कोणतं मॉडेल असावं, यावर तो विषय अडकला होता. परंतु अमित सरांनी सांगितल्याप्रमाणे एनी अदर मॉडेलमुळे आपल्याला जेवी, डेव्हलपर, टर्नकी इत्यादी प्रचलित मॉडेल्सपेक्षा इतर मॉडेल्सविषयी विचार करता आला. मला आजही आठवत आहे आणि आपल्याला सुद्धा लक्षात असेल ती 16 सब्जेक्ट मीटिंग होती. त्या दिवसाचे वातावरण आठवले की अजूनही मन आनंदाने उचंबळून येते. आपण सर्वांनी अतिशय आनंद, उत्साह आणि ध्येयासह रिडेव्हलपमेंटचे ठराव पास करून आपल्याला आहे त्यापेक्षा एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले. आपल्या प्रगतीचे पहिले पाऊल म्हणावे लागेल. तो दिवस, ती SGM एक माइलस्टोन होती. मधल्या काही काळात विवाद आले, त्यावरही संयमाने आम्ही तोडगे काढले. 17 लोकांच्या MC कमिटीवरून 11 लोकांची कमिटी फायनल करण्यात आली. आम्ही कॉन्स्टिट्यूशनल युनिट आहोत, एक संविधानिक घटक. येथे आमची उत्तरे संविधानिकच असतील. बिहेवियर, ॲटिट्यूड इत्यादीला आपल्याकडे महत्त्व नाही. सौहार्दपूर्ण वातावरण सगळीकडे प्रोसेस आहे, कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं आहोत. आमचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. 7 जून नंतर दिनेश चिप्पा सर आणि वानखेडे सरांनी मिळून साधारण 12 ते 15 PMC नावे पाठवली व जाहिरात काढावी असे सर्वानुमते ठरले. परंतु जाहिरात कॉस्ट जास्त असल्यामुळे त्यावर काही सोल्युशन निघते का यासाठी पर्याय शोधत असताना माननीय चेअरमन साहेबांनी व काही सिनियर मेंबर्सने PMCची घाई करू नये असे सुचवले. जर जाहिरात लगेच दिली असती व PMC घेतली असती तर त्या घाईत आपल्याला सर्व दिशांनी विचार करता आला नसता व त्याचे मीटर चालू झाले असते, ते तर वेगळाच विषय आहे. त्यानंतर आम्ही रिडेव्हलपमेंट विषयी सर्वजण माहिती घेत असताना मुंबईचे प्रसिद्ध PMC प्लस बिल्डर यांचे नाव दळवी आंटींनी आम्हाला सुचवले. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवून आम्ही तिकडे बोलण्यासाठी कॉल केला. परंतु त्यांनी त्यांचे चार्जेस सुरुवातीला 40,000 सांगितले. त्यातून ते निगोशिएट करणार होते. इतके पैसे देणे सोसायटीला परवडण्यासारखे नव्हते. परंतु त्यांचे लेक्चर जर चांगले असेल तर आपण सर्वांमध्ये ठरवू असा आम्ही विचार केला. माहिती घेताना असे समजले की मुंबईला त्यांचे एक सेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याविषयी रिडेव्हलपमेंट ग्रुपला मेसेज केले. परंतु फक्त 6 जणांनी मुंबईला जायला रेडी झाले. आम्ही पहाटे 5 वाजता निघून 9:30 वाजेपर्यंत त्यांचं लेक्चर अटेंड केले. तेव्हा आमची घोर निराशा झाली, कारण त्यांनी तिकडे रिडेव्हलपमेंट विषयी सांगताना अगदी ग्राउंड लेवलची बेसिक माहिती, फार अतिशय बेसिक इन्फॉर्मेशन दिली. मला सांगताना अभिमान वाटतो की आपल्या सोसायटीमधील एक्सपर्ट आणि अभ्यासू सदस्यांनी या अगोदर खूप वेळा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या गोष्टींवर मीटिंगमध्ये चर्चा केलेली होती. म्हणून मी त्याच ठिकाणी त्यांना बोलवण्याचे रद्द केले. कारण त्यांना बोलवणे म्हणजे सोसायटीचे 30 ते 35 हजार रुपये घालवणे प्लस येण्या जाण्याचा खर्च, सर्वांचा एक अमूल्य दिवस वाया जाणेच होते. वाट पाहण्याचा काय फायदा असतो हे आम्हाला समजले.
ती व्यक्ती साधारण 35,000 घेऊन जे सांगणार होती तेच आम्हाला 500 रुपयाचे 2 बुके देऊन अशा व्यक्ती ऑर्गनाइज्ड असतात. परंतु आम्हाला आमच्या लक्षात आले की आपल्या शेजारी काही मीटर अंतरावर अमर ज्योती नावाची सोसायटी आहे, तिकडे सुद्धा रिडेव्हलपमेंट होत आहे. त्यांचे लाईव्ह एक्सपिरियन्स ऐकावेत यासाठी मग पुन्हा आम्ही 5-6 लोक त्यांच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला भेटायला गेलो. त्यांनी आम्हाला त्यांचे बरेच अनुभव सांगितले. आपल्याला प्रत्येक मॉडेलविषयी माहिती घ्यायची आहे आणि त्या सर्व प्रकारच्या मॉडेलचे सर्व बाजूने बेनिफिट्स, लॉस, प्रो अँड कॉन्स, रिस्क आणि इतर बाजूंचा अभ्यासात्मक विचार करायचा आहे. कोणताही निर्णय केवळ भावनेच्या भरात घ्यायचा नाही, कारण आपला फ्लॅट, आपली वास्तू ही काही दुसऱ्याने फसवण्यासाठीची वस्तू नाही आहे. माझ्यासारख्या सामान्य सभासदाची ती स्वप्नपूर्ती आहे आणि काहींच्या वडिलोपार्जित आठवणी सुद्धा आहेत. म्हणून आपल्याला इतक्या सहज कोणी सांगितले म्हणून किंवा कोणी केले म्हणून अमुक एक मॉडेल लगेच सिलेक्ट करायचे नाही. प्रत्येक मॉडेलवर तसे तर अनेक रिडेव्हलपमेंट मीटिंग्समध्ये डीपली डिस्कशन झालेले आहे, परंतु ते डिस्कशन आपण सोसायटी म्हणून केलेले आहे. त्यामुळेच कोणी बाहेरच्या व्यक्तीकडून आपण परीक्षण करणार आहोत. प्रत्येक मॉडेल सर्व बाजूने समजून घेणार आहोत. प्रत्येक मातेला तिचं बाळ मग ते कसंही असलं तरी राजबिंडच वाटतं. तसंच आपलंही होऊ शकतं. म्हणून आपण आपली ताकद, क्षमता, जागा, घरकामाच्या टेक्निकल बाजू या नीट कळाव्यात. कोणतीही गोष्ट ठोकताळे किंवा अंदाजाने नसू नये म्हणून फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करणार आहोत. तोपर्यंत वेगवेगळ्या मॉडेल्सवर वेगवेगळ्या अँगलने डिस्कशन करणार आहोत. हिऱ्याला जेवढे आपण पैलू पाडतो तेवढा तो जास्त चमकतो. तसेच आपणही आपल्याला मिळालेली ही सोन्यासारखी नाही तर हिऱ्यासारखी संधी आहे. तिला जास्त पैलू पाडून चमकवून पाहणार आहोत. दुर्दैवाने सध्या सोसायटीमध्ये अफवांचे पीक फार माजले आहे. अजून कशालाच नीट सुरुवातही नाही. इनिशियल स्टेजला आपण आहोत, तरी सुद्धा अत्यंत विचित्र पद्धतीने आणि हीन पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत. कारण मी आतापर्यंत सांगितलेली कामे 5% सुद्धा झालेली नाही. आपल्याला 95% काम पुढे करायचे आहे. आपल्या एकजुटीने आणि पारदर्शकतेनेच प्रत्येक काम केलं जाणार आहे. या SGM सारख्या अशा अनेक SGM आपल्याला घ्यायच्या आहेत. आम्ही 2 स्तरावर काम करीत आहोत. एक म्हणजे सोसायटी मॅनेजमेंट करणे. ती करताना सुद्धा रोजच्या अनेक समस्या आहेत, जसे की पाणी, लाईट, प्लंबिंग, मीटर, ड्रेनेज, मेंटेनन्स इत्यादी अनेक अडचणी असतात. त्यावर पर्याय काढून दैनंदिन व्यवस्थापन केले जाते. दुसरा स्तर आहे जो की आपल्या सर्वांचा भावनिक आणि कळीचा मुद्दा आहे, रिडेव्हलपमेंट करणे. रिडेव्हलपमेंट म्हणजे घाई करून PMC बोलावणे आहे का? टेंडर काढणे, डेव्हलपर शोधणे, आपल्याला रिस्क नको, झंझट नको, हेडेक नको, कोणते काम नको, वेळ द्यायला नको, 1 रुपयाही खर्च करायला नको म्हणून कोणीतरी बाहेरून अनोळखी व्यक्ती आणणे आणि आपली आयुष्यभराची कमाई केलेला फ्लॅट केवळ फ्लॅटच नसून आपलं स्वप्न दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकणे आणि निवांत होणे म्हणजे रिडेव्हलपमेंट आहे का? नाही. आमच्यावर तुमची सर्वांची जबाबदारी आहे, कारण आम्ही कोणी तर वेगळे नाही आहोत. तुमच्यातीलच एक आहोत. 75 लोकांपैकीच आम्ही सुद्धा एक आहोत. जसा तुमचा स्वतःचा फ्लॅट इथे आहे तसाच आमचाही सुद्धा फ्लॅट इथे आहे. तुमचे नुकसान तेच आमचे नुकसान, तुमचा फायदा तोच आमचाही फायदा आहे. फक्त आमच्यावर तुम्ही दाखवलेल्या विश्वासाची फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सतत अलर्ट असतो की कोणाकडून आपली फसवणूक तर होऊ नये. आपल्याला सर्व इन्स्टंट मॅगी सारखे पटकन, झंझट नसणारे, हिडेक नसणारी, रिस्क न घेता करायची सवय लागलेली आहे आणि नेमकी तीच सवय आपला घात करू शकते. मला सांगा, सतत मीटिंग घेण्याची तुम्हाला हौस आहे का? की वेळ जात नाही म्हणून मीटिंग्सला येऊन बसतोय? तसं नाही आहे. मीटिंग इज द सोल ऑफ द गव्हर्नमेंट. सुरुवातीला कोर ग्रुपमध्ये, मॅनेजमेंट कमिटीमध्ये, मग रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये त्यावर सखोल चर्चा होते. डेलिगेट प्रमोटेड करणे, त्यासाठी कोणतेही मीटिंग्स घेताना व्यवस्थित मॅनेजमेंट असणे गरजेचे आहे. समजा आज अचानक मी तुम्हाला मीटिंगचा मेसेज किंवा फोन केला तर आपण अपवादात्मक प्रसंग वगळता प्रत्येक वेळी तात्काळ अवेलेबल किंवा फ्री असू शकता का? नाही. किमान 2 दिवस आधी मेसेज केला तर आपण व्यवस्थित प्लॅनिंग करू शकतो. कारण इथे आपण 75 मेंबर्सचा 3 तास वेळ घेत असतो. टाइम मॅनेजमेंट करतो, स्लॉट देतो, त्यांना अप्रोच करतो,
प्रत्येकाचे क्लॉक अवर्स असतात, मॅन अवर्स असतात. या सगळ्यांसोबतच मीटिंगचा अजेंडा असतो. या सर्वांचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कोणतीही गोष्ट आम्ही सिस्टीम सोडून करत नाही. कोणतीही बाब अजून आम्ही कायद्यावर आणलेली नाहीये, कागदावर आणलेली नाहीये. तुमच्या उपस्थितीशिवाय इतर ठिकाणी कन्सेंटवर आम्ही सह्या घेतलेल्या नाहीये. फोर्सफुली कोणतीही गोष्ट अजूनपर्यंत आम्ही पुश केलेली नाही आणि भविष्यातही करणार नाही आहोत. प्रत्येक वेळी 75 मेंबर्सचा विचार केला जातो. मी प्रत्येक वेळी सचिव या नात्याने तुम्हाला सांगत असते की आपल्या सहमतीशिवाय कोणताच टप्पा पार केला जाणार नाहीये, एक पाऊल पुढे टाकले जाणार नाही. जेवढा विश्वास कमिटी तुमच्यावर ठेवते तेवढाच विश्वास 75 मेंबर्सने सुद्धा कमिटीवर ठेवावा. मी तुम्हाला आवाहन करते की ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की आम्ही काहीतरी चुकीचे करत आहोत, तुमच्या परस्पर करत आहोत, तसे तर आम्ही कधीच करणार नाही, कधी होणारही नाही, परंतु तरीही जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की काहीतरी शंका असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट चेअरमन साहेब आहेत, सेक्रेटरी मी आहे, ट्रेझरर सर आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, यांना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून विचारा किंवा मॅनेजमेंट कमिटीमधील ज्येष्ठ मंडळींना विचारा. आपल्याकडे सजेशन बॉक्स आहे, तक्रार पेटी आहे, त्यात तक्रार टाकावी वाटली तर नक्की टाका, सोसायटीला मेल करा, परंतु अफवांना कृपया बळी पडू नका. अधिकृत व्यक्तींकडून माहिती आल्यावरच त्याविषयी गांभीर्याने विचार करा. ग्रुपवर आपण मत व्यक्त करतो, तो तुमचा संविधानिक हक्क सुद्धा आहे, स्वातंत्र्य आहे, परंतु आपण कोणत्या तरी कमिटीचे जबाबदार मेंबर असाल किंवा नसालही तरीही मत व्यक्त करताना कमिटीची गरिमा खालावणार नाही, धोक्यात येणार नाही, कमिटीला गालबोट लागणार नाही याची सूज्ञपणे दक्षता घ्या. AI, ChatGPT वर विश्वास ठेवण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवा. ChatGPT ची गंमत अशी आहे की एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा लॉयर बनू शकतो, एखादा लॉयर सिव्हिल इंजिनियर बनू शकतो, एखादा सिव्हिल इंजिनियर डॉक्टर बनू शकतो आणि एखादा डॉक्टर पुन्हा सॉफ्टवेअर इंजिनियर पण बनू शकतो. आजकाल त्याच्यात काहीही मागवलं तर लगेच येतं. पण मला असं वाटतं की उसळवाणी बुद्धिमत्तेपेक्षा स्वतःवर स्वतः विश्वास ठेवा, कमिटीवर विश्वास ठेवा. आणि ज्याप्रमाणे आपण रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर ही बिल्डिंग पडल्यावर अशी नवीन बिल्डिंग उभारली जाईल, तशा आपल्या मनातले जे काही वादळ आहेत, शंका आहेत, एकमेकांविषयी क्लेश आहेत, नफरत आहे, ती दूर करून पुन्हा आपण नवीन जशी बिल्डिंग उभारणार तसं आज तुम्ही सुद्धा मन स्वच्छ करा आणि नव्याने आपण इथे सगळं उभारा. मला खात्री आहे आपण 75 मेंबर्स सर्व एकमताने, एकजुटीने, युनिटीने आणि विवेकबुद्धीने योग्य तो सर्वांच्या हिताचाच निर्णय घेणार आहोत. धन्यवाद. इथून मी सरांना विनंती करेन की सरांनी आता आपला मनोगत करावा. थँक्यू. मंचावर उपस्थित माझे सहकारी गण, माननीय मेहताताई, माननीय पांढरे सर, माननीय सातव सर, माझ्या टीममध्ये काम करणारे नायर सर, कविता मॅडम आणि मनीष, पुढे बसलेले पूर्वाध्यक्ष श्री लोखंडे तथा त्यांची पूर्वीची टीम, याची आपली टीम आणि सर्व सदस्य आणि ऑल यंगस्टर्स, those who are giving some impetus to our working. I really appreciate their knowledge and their dispensation. या सर्वांच्या समक्ष आज मी बोलत असताना पहिल्यांदा आपल्या अजेंडावर, आपला अजेंडा आपण 15 दिवसापूर्वी पारित केलेला आहे आणि हा अजेंडा पारित करत असताना त्याच्याऐवजी त्याच्या आधी ठरल्याप्रमाणे कोअर कमिटीची मीटिंग घेतली. कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये काय काय असं याच्यावर सखोल चर्चा झाली आणि त्याच्यानंतर हा अजेंडा पारित करण्यात आला. एक गोड तक्रार अशी आली की अशा प्रकारचा अजेंडा पारित केल्यानंतर रिडेव्हलपमेंट कमिटीला काही माहिती होत नाही. रिडेव्हलपमेंट कमिटीला पुढे विचारात घेऊन आम्ही अशा प्रकारचा अजेंडा पारित केला. दुसरा एक, आज मला तो महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. माझ्या स्पीचचं नाव दिलेलं आहे ॲक्च्युअल मुख्य उद्बोधन म्हटलं आहे आणि परंतु आज मुख्य उद्बोधन जरा 2 व्यक्तींचं होणार आहे, त्याच्यात थोडासा बदल केला आहे. माझं कीनोट स्पीच असं म्हटलं होतं
अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपण कीनोट स्पीच होणं आवश्यक असतं, कारण त्याच्यामुळे आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत आणि आपली अधिकृत भूमिका काय आहे हे आपल्याला समजायला मिळतं. एक दोन गोष्टींचा उल्लेख करून मी पुढच्या विषयाकडे जाणार. पहिल्यांदा एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख हा करतो की आपण हे सिरीज ऑफ FGM वगैरे ज्या घेतो आहोत दॅट इज फॉर रेसिप्रोकेटिंग, म्हणजे एकूण एकमेकाची मतं एकमेकांना कळावी. आणि मनामध्ये आपल्या विषयात आत्ता पाहिलेलं आहे की काही ठिकाणी ॲप्रिसिएशन आहे, काही ठिकाणी तटस्थता आहे आणि काही ठिकाणी ॲप्रिहेन्शन आहे. म्हणजे काही ठिकाणी आमचं कौतुक आहे, काही ठिकाणी आम्ही करतो त्याच्याविषयी ॲप्रिहेन्शन्स म्हणजे संशय आहे, आणि काही ठिकाणी अत्यंत म्हणजे योग्य प्रमाणात अशी तटस्थता पण आहे. मला वाटतंय या सगळ्या गोष्टींचा ऑर्गनायझेशनल लेवलवर मी ज्यावेळेस विचार करतो आणि ज्यावेळेस आपल्यासमोर रिडेव्हलपमेंट हे लक्ष्य आहे त्यावेळेला मला ही स्थिती बरोबर पडते. सगळे एका पेजवर येणं आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीपासून आपला आग्रह असा आहे की सगळ्यांनी आपलं मतं व्यक्त करावी, आपला कन्सर्न व्यक्त करावा. मीही वारंवार माझं आठवड्यातून 2दा सोसायटीमध्ये येणं होत असतं. सगळ्या सभासदांशी, सगळ्यांची इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी एज, एनी क्रीड, कास्ट, स्टेट, मी सर्वांशी बोलत असतो जे मला अवेलेबल होतं. म्हणजे एका सदस्याचा कन्सर्न असा आहे की यू आर मेड टू नो कुणाष्ट. आता दीदीने सांगितलं की आपणचं पीक वगैरे आलंय. मी आपणचं पीक म्हणणार नाही, परंतु काहीतरी एखादं मिसकन्सेप्शन क्रिएट होतं. कसं होतं मला माहिती नाही, परंतु होतं. आणि मग एक स्वभावाचा जेवढा अस्वस्थ बनतो. मी असं पाहिलं आहे की मी मागे एकदा एका मीटिंगसाठी असं दारात आल्यानंतर ते माननीय सभासद माझ्या समोर आले आणि त्यांच्या चेहऱ्याकडे मला बघमेन. खरं तर मी त्यांना ताबडतोब जवळ घेऊन मी बोलायचं होतं, तो पुढच्या सगळ्या प्रक्रिया अजून रखडल्या असल्यामुळे त्या प्रक्रियांमध्ये मी मीटिंगमध्ये होतो. ही वॉज वेटिंग फॉर मी. ती वेटिंग झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मला वाटतं अनिल वगैरे होते आणि मग त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं व्हॉट एव्हर युअर कन्सर्न इज देअर, इट इज फॉल्स. तुम्हाला जे काही कळालेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून माझी त्या याच्यावर आधारित माझी सर्वांना विनंती आहे की या प्रकारच्या याच्यातून आपण हे सगळं पारित करणार आहोत, सगळं नीट एकमेकाशी एक्सचेंज करणार आहोत आणि मगच आपण हे करतो. ॲक्च्युअल आता जसं कविता मॅडमनी सांगितलं की आपली FGM झाल्यानंतर लगेचच आमची चर्चा चालली होती की कधी PMC आपण बोलतो. PMC बोलवली की मग पुढच्या प्रक्रिया सुरू होती वगैरे असं आमचं चाललं. आणि मग तशा प्रकारच्या PMCचं आम्ही संशोधन घेत असताना आम्हाला लक्षात आलं, बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की PMCचं एकदा बोट धरलं की मग आपण पुढे जातो. एनिवे तो विषय आता पांढरे साहेब मांडतील, परंतु मला सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता विषय सांगायचा असेल तर कुठल्याही ॲप्रिहेन्शनमध्ये, कुठल्याही संशयांमध्ये किंवा कुठल्याही निगेटिव्हिटीमध्ये आपण गुंडाळले जाऊ नये. गीतेमध्ये आहे की संशय आत्मा विनश्यती. जो संशय घेतो त्याचा विनाश होतो आणि जो श्रद्धा ठेवतो तो पुढे जातो. आता आपला मान्य न मान्यवर आहे. इथे कुठल्याही प्रकारचा निर्णय अजून आम्ही घेतलेला नाही. त्याविषयी सुद्धा पांढरे साहेब आणि नंतर अमोल वगैरे सांगतील. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा आहे की ॲप्रिशिएट, की मला कौतुक वाटतं की मला वाटतं 2 दिवसापूर्वी की त्या एका याच्यावर 66 पोस्ट पडल्यावर, आम्ही राईट 66 पोस्ट पडल्या आणि एकमेकाचे विचार आदान प्रदान करणं वगैरे चाललं होतं. इट वॉज आउट ऑफ कन्सर्न. वी वेलकम युअर कन्सर्न्स. नॉट ओनली दॅट, वी वेलकम युअर क्रिटिसिझम, बट इट शुड नॉट रन टू एनी कॉन्स्पिरेसी. ती होणार नाही याची खात्री मी पण आहे. दुसरं एक आहे की डिस्कशनच्या बाबतीत आहे माझं म्हणणं आहे, लेट अस डिस्कस. आय एम नॉट ऑराईट ऑफ डिस्कशन. नेव्हर. उलट डिस्कशन इज द सोल ऑफ डेमोक्रेटिक प्रोसेसेस. आपल्या याच्यामध्येच आहे. म्हणजे तुम्ही ते अमर्त्य सेन म्हणून जे नोबेल प्राइज विनर जे हे आहेत, लेखक आहेत,
त्यांच्या एका पुस्तकाचंच नाव आहे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. इंडियाची क्वालिटी काय आहे? ही इज आर्ग्युमेंटेटिव्ह. तो नेहमी आर्ग्युमेंट करत आहे. सो आर्ग्युमेंट इज द सोल ऑफ डेमोक्रेटिक प्रोसेसेस. त्यामुळे वी डोंट टेक इट ऑल द टाइम. परंतु डिस्कशन शुड नॉट टर्न टू डिबेट. इवन इट गोज टू डिबेट, thereafter there should be some dialogue. संवाद झाला पाहिजे. सगळेजण मिळून विचार करतील. 75 जण जर एका याच्याने विचार करतील की पुढे त्या मुद्द्यावर काय येत आहे, की आपल्याला इंटरनल चॅलेंजेस मध्ये आपण खूप फसलो होतो. आता आपण त्याच्यामध्येच बसलो होतो. कदाचित कन्सर्न्स असतील, कदाचित डाऊट असतील, ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न आपण करतो. मला एक विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या ॲप्रिहेन्शन्स मध्ये जास्त आपलं म्हणजे त्याच्यामध्ये आपली शक्ती वेस्ट करू नये. तिसरा एक मुद्दा आहे की या डिस्कशनच्या दरम्यान जे आलेले आहेत ते मुद्दे पण आलेले आहेत. वारंवार त्याचा उल्लेख होते की लीगल रिस्क. आय नो, दादा वी ऑल नो की लीगल रिस्क आहे. त्या लीगल रिस्क ॲड्रेस केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. वी आर ट्राईंग टू सॉल्व्ह ऑल दोज प्रॉब्लेम्स ओव्हर द पिरियड. कुठल्याही इलिगल चौकटीमध्ये कुठलेही काम मी स्वतः करणार नाही, करू देणार नाही. आय शुअर यू की कुठलंही काम हे इलिगल होणार नाही याची खात्री मी आपल्याला देतो. आणि या पद्धतीने आपण पुढे जाऊ. अनेक आणखी काही कन्सर्न्स आहेत. कन्सर्न्स ऑन द पार्ट लीगल रिस्कचा एक कन्सर्न सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इट इज नॉट ओनली ऑन द पार्ट ऑफ सोसायटी. म्हणजे कमिटीच्या पार्टवर लीगल रिस्क आहे असं नाहीये. ती इंडिव्हिज्युअल प्रत्येकच्या बाबतीत पण आहे. There are so many documents which are required for proceeding or any model of redevelopment. Redevelopmentचं कुठलंही मॉडेल असेल तर एक डाटा क्रिएट करावा लागणार, एक डेटा क्रिएट करावा लागणार. त्याच्यामध्ये तुमचे चेन डॉक्युमेंट्स असतील, तुमचे स्वतःचे हँडओव्हर झालेले काही ट्रान्सफर ऑथॉरिटीज असतील, त्याच्यानंतर तुम्हाला काही लागणाऱ्या तुमच्या स्वतःच्या म्हणजे टॅक्सेशन लायबिलिटी वगैरे या सगळ्या गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टींचा विचार प्रत्येकाचा वैयक्तिक करून तो गोळा करून त्याची एक फाईल तयार करून त्याच्यावर ॲग्रीमेंट तयार करून त्याच्यानंतरचे वेगवेगळे ॲग्रीमेंट्स तयार करून त्याच्यावर एक्सपर्ट सर्व्हे घेऊन तो चेक करून तो ऑडिट करून तो पेश करून म्हणजे इट इज नॉट ओव्हरनाईट. हे ओव्हरनाईट होणार नाही. त्याला खूप वेळ लावा लागणार आहे. पण त्या प्रोसेसची मानसिकता आपली तयार झालेली आहे का? आणि त्या मानसिकता तयार करण्यासाठी आपण अशा प्रकारच्या मीटिंग्स केल्या. आणि माझं म्हणणं आहे, यांनी सांगितलं आता की अशा प्रकारच्या मीटिंग आपल्याला वारंवार ठेवायला लागतील. परंतु या प्रकारच्या मीटिंग घेऊन म्हणजे आपण काय आहोत की वी आर ट्राईंग टू डू ऑल द थिंग्स विदिन द लीगल फ्रेमवर्क. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करत असताना पुन्हा एकदा सांगतो म्हणजे त्यांनी उल्लेख फार छान केला की देर इज नो स्कोप फॉर सेंटिमेंट्स. सेंटिमेंटल आपण आहोत. आपल्या घराचं एक स्वप्न आपण बघतो आहोत. परंतु while dealing with the procedures, while dealing with the legal processes, आपल्याला पेपरला पेपर द्यावा लागेल. आपल्याला त्या गोष्टीला तीच गोष्ट द्यावी लागेल. कुठल्या ऑफिसमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये म्हणा किंवा एखाद्या एन्व्हायरमेंट ऑफिसमध्ये मला जाऊन तिथे सेंटिमेंटल मला काही म्हणता येणार नाही. ते म्हणतील की बाबा रे पेपर टाक आणि तुझी परवानगी आणि 157 परमिशन्स लागतात. हे की सोपी गोष्ट नाही आहे. परंतु एक चांगली गोष्ट आहे की आपली युनिटी, मी ज्या युनिटीचा आग्रह करतो आहे ती युनिटी आपल्यामध्ये दिसते. तुमचा आमच्यावर विश्वास दिसतोय. कुठल्याही प्रकारचा तो विश्वास डळमळीत होणार नाही हे सुद्धा आम्हाला खात्रीलायक दिसतं. काही गोष्टीच्या त्रुटी आलेल्या आहेत. त्या त्रुटीच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्याचा कॉल घेऊ. आम्ही सांगू की लीगल रिस्क आहे, त्या पूर्तता झाल्याशिवाय आम्ही पुढे पाऊल टाकणार नाही. म्हणजे ज्याला म्हणतात की अल्ट्रा व्हायरस ज्याला म्हणत असतात, मला आम्ही जास्त तुम्हाला सांगू शकेल. अल्ट्रा व्हायरस अशा प्रकारचं थोडंसं काही एक हे आहे आपल्या सिस्टीममध्ये, तो आपल्याला दूर करायचा. आणि ओव्हर द पिरियड हे करत असताना गेल्या 30 वर्षात ज्या काही प्रक्रियांना आपण सामोरं गेलो नाही त्याच्यापैकी एखादी प्रक्रिया आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तयार व्हावं. त्यालाही कसा मोड द्यायचा. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये माझं एक मत आहे की आपल्या सोसायटीची एकजूट, एकमतता आणि सर्वांचा एकमेकांवर विश्वास अदृढ राहील. कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये न जाता
आपण त्या गोष्टी कशा पद्धतीने करता येतील ते एकत्रितपणे करूया. एकमेकाचं दूषण देणं, कन्सर्न असू द्या, परंतु कन्सर्न देत असताना सगळेजण या पद्धतीचा विचार पण करतात. आज पांढरे साहेबांनी खूप छान सांगितलं की वी आर ऑल्सो थिंकिंग ऑफ ऑल दिस थिंग्स. इट इज नॉट ओनली यू आर समवन एल्स. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हॅव यू, आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून या ठिकाणी काम करतो. आपण ज्यावेळेस आपलं मत मांडणार त्यावेळेस तुम्ही तुमचे इंडिव्हिज्युअल मत मांडायला माझी पूर्ण सहमती आहे. आणि कोणता ग्रुप असेल तर ग्रुप म्हणून सुद्धा तुमचं मत मांडायला हरकत. शेवटी आपल्याला या सगळ्या याच्यातून आपल्याला हे सगळं पुढे न्यायचं आहे. याशिवाय आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींवर प्रकाश पडेल. मी तुम्हाला 3 गोष्टींचा परत ऐश्वर्य देतो की तुमच्या संमतीशिवाय काहीही केलं जाणार. आजच्या आणि या पुढच्या 1-2 मीटिंगमध्ये जोपर्यंत या अल्ट्रा व्हायरस सारख्या ज्या काही गोष्टी तर दूर होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस डिसिजन घेतले जाणार नाही. आणि आमचा हाही आग्रह असेल की सोसायटीचं रिडेव्हलपमेंट मात्र या दृष्टीनं करत असताना रिडेव्हलपमेंट मात्र प्रोसेस पुढे जाते. आम्ही प्रत्येक वेळेला उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही रिपोर्ट केलं पाहिजे की आम्ही 2 पाऊल पुढे गेले आणि ह्या सगळ्यांनी मिळून आपण ते केलेलं आहे. अशा प्रकारचं आपण ते काम करूया. माझ्याकडून काही आपल्याला जास्तीचं कुणाच्या बाबतीत बोलणं गेलं असेल तर मी त्या बाबतीत दिलगिरीही व्यक्त करतो. मला आज या ठिकाणी परत एकदा या ठिकाणी आपल्या धुरीणाने जी सोसायटी चालवली, विशेषतः मेहता साहेबांनी, जाधव साहेबांनी, आज उपस्थित नाही ते निंबाळकर साहेब, इथे उपस्थित असलेले लोखंडे साहेब, या सगळ्यांनी ज्या पद्धतीने सोसायटी चालवली त्याच्यामध्ये कमी जास्ती असतील त्याच्याविषयी काय आपल्या तक्रारी असू शकते. अगदी सुरुवातीपासूनच्या काही तक्रारी असू शकते. परंतु त्यांचं क्रेडिट त्यांना आपण दिलंच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी ज्या पद्धतीनं सोसायटीवर प्रेम करून केल्या असतील लाख चुका पण केली आहे प्रीती, या अर्थानं त्यांनी जी कामं केलेली आहे त्याला आपण न्याय देऊन पुढे जाऊया. या बाबतीत आपल्याला काही जरी शंका वाटली तर आमची टीम आहे. माझ्या टीमला मी सांगितलेलं दे आर सेवक्स. ते पदाधिकारी नाही आहेत, ते सेवक आहेत. तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचलंच पाहिजे, तुमचं म्हणणं त्यांनी ऐकलंच पाहिजे. माझ्या टीमला आणि माझ्या टीममधले जे आणखीन आहेत त्या ठिकाणी आमचे सातव सर आहेत, पांढरे सर आहेत, मेहता मॅडम आहेत. यांच्यापैकी कुणालाही तुम्हाला एल्डरली म्हणून जर बोलायचं असेल तर तुम्ही त्यांना बोलू शकता आणि त्यांच्याबरोबर आपण हे करू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपण कुठलेही ठोस निर्णय अशा एका मीटिंगमध्ये त्याची सुद्धा एक पद्धत आहे. निर्णय म्हणजे आता इथे हात वर करून पुढचे निर्णय होणार नाही. तिथे तुम्हाला पर्याय दिले जातील, चिठ्ठी दिली जाईल आणि त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला मार्क करावं लागेल. त्याच्या आधी तुमच्या मेंबरशिपचं कन्फर्मेशन करून घ्यावं लागेल. हा सगळा डेटा आपल्याला क्रिएट करायचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ते करणार आहोत. ट्रान्सपरन्सी आपण आतापर्यंत जेवढी आणायची तेवढी आणलेली आहे. अजूनही कुणाची इच्छा असेल की आणखीन मोर ट्रान्सपरंट पाहिजे त्यांनी मला सूचना करावी. त्या दृष्टीने आपण पाऊल उचलू. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण पुढच्या विषयाकडे येणार आहोत. भविष्यातील माझी सोसायटी, माझे स्फूर्त विचार, माझ्या अपेक्षा. मी आपल्यापैकी आवाहन करते की या विषयावर कोणाला बोलायचं असेल तर प्लीज समोर या. दळवी आहे. दळवी आंटी आपल्या समोर या विषयावर आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त करतात. ग्रीन पार्क सोसायटीचे आपल्या कमिटीचे सर्व मान्यवर सभासद आणि सर्व रहिवासी, आपल्या सर्वांना मी अभिवादन करते. ग्रीन पार्क सोसायटीच्या पुनर्विकासाचे स्वप्न आता प्रत्यक्ष साकार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपणा सर्वांचे अभिनंदन. एक सक्षम कार्यकारण समिती त्यासाठी पूर्ण प्रयत्नांनी कार्य करत आहे. आपल्या सोसायटीतील चेअरमन साहेब श्री तुकाराम नाईक सर, शिव सातव साहेब, पांढरे सर, मनीष सर, सातव साहेब, अमिताभ मेहता, वानखेडे सर, कविता भांबरे आणि नवीन लोकांची नावं तशी मला विशेष माहिती नाही आहे. ज्यांची माहिती होती त्यांचा मी उल्लेख केला आहे. ही सर्व तज्ज्ञ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाला लवकरच सुरुवात होईल. बालचंद्रन सर,
शीला मॅडम या सर्व तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आपला प्रकल्पाला सुरुवात होईल अशी आशा करूया. बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. तसेच नवीन येणाऱ्या गृहप्रकल्पांमध्येही सोयी सुविधांच्या दृष्टीने अनेक बदल झालेले आहेत. आपल्या सोसायटीचा प्रकल्प कसा असावा यासाठी मला काही सूचना करायच्या आहेत. एक गृहिणी या नात्याने तर कदाचित त्यात काही त्रुटी असतील, पण तरीही मला या गोष्टी मांडायच्या आहेत. जेवढा आपला प्लॉट आहे त्यानुसार किती मजली टॉवर असेल ते ठरेलच. जितके मजले टॉवर असतील त्या प्रमाणात प्रत्येक मजल्यावरती लिफ्टची संख्या असावी. आर्किटेक्चरच्या प्लॅनप्रमाणे रूमचे नियोजन असेलच, पण एक गृहिणी म्हणून मला असे सुचवावंसं वाटते की किचन रूम चौरसाकृती असावी. हल्लीच्या बऱ्याचशा ठिकाणी किचन रूम एका कोपऱ्यात कुठेतरी कोंबलेली असते किंवा अदरवाईज इट इज ओपन टू हॉल, आणि मग किचनमधला सगळा ठसका सगळा धूर हॉलमध्ये येतो. तर या त्रुटी मी म्हणजे आम्ही स्वतः ह्या अनुभवल्या आहेत म्हणून हा एक बदल सुचवावा असं वाटतो. इंटरनल छोटे छोटे सूचना की जसे दार उघडल्यावर प्रथमदर्शनी थोडा एरिया जिथे शू रॅक किंवा इतर गोष्टींसाठी जागा असावी आणि मग हॉलला एंट्री असावी. किचनमधील धूर ठसका याचे पुरेसे व्हेंटिलेशन असावे. वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या प्रवेशद्वाराचे आणि इतर गोष्टींच्या दिशांचे नियोजन असावे. किती जागा मिळेल याप्रमाणे इतर बेडरूम टॉयलेट बाथरूम बाल्कनी यांचे नियोजन आर्किटेक्चर सुचवतीलच. 2 टॉवर होणार असतील तर 2 कम्युनिटी हॉल असावे. इथे छोटंसं एक मंदिर असावं. गेल्या अनेक वर्ष आपलं मंदिर पार्किंगमध्ये आहे, पण आपण सर्वजण त्याच श्रद्धेने तिथे सगळं करतोय. तर आता आपल्याला एक छान मंदिर मिळावं अशी एक माझी भावना आहे. मुलांसाठी खेळायला जागा असावी, त्यात खेळणी असावी, छोटं जिम असावं, टेबल टेनिस कोर्ट असावं, स्विमिंग पूल अजिबात असू नये हे माझं स्पष्ट मत आहे. सिनियर सिटीजनसाठी वेगळी जागा असावी की जिथे ते शांत बसतील गप्पा मारतील. कमर्शियल शॉपसाठी त्यांची वेगळी स्वतंत्र व्यवस्था असावी. आणि ही जी आपली सोसायटीला मगाशी नाईक सरांनी सांगितलं तसं गोकुळधाम प्रमाणे असावी. आपलं सगळ्यांचं एकमत असावं आणि जी कमिटी काम करणार आहे त्याच्यावरती आपण दृढ विश्वास ठेवून एकदाचा याला याचा शुभारंभ करूया. बस माझे एवढे 2 शब्द बोलून धन्यवाद रवी काकूंनी खूप छान शब्दांमध्ये एक स्वप्नातली आपली सोसायटी कशी असावी याविषयी सांगितलं आणि काकूंना मी धन्यवाद देते. आणि हे आवर्जून सांगू इच्छिते की किचनचा जो उल्लेख काकूंनी केला परवाच्या मीटिंगमध्ये चेअरमन सरांनी आणि आम्ही तो एक उल्लेख केला होता की आजकालच्या बांधकामामध्ये हॉलमध्येच किचन असतं. तर शक्यतो आपण तसं ठेवणार नाही आहोत. त्यांनी खूप छान शब्दात त्याचं वर्णन केलेलं आहे आणि आम्ही ते नोटिंग पण करून घेतले की आपले काय असते. आणखी कुणाला बोलायचं असेल तर प्लीज समोर या. मला सर्वांना विनंती करायची आपल्या मनामध्ये जे आहे ते बोला. आपले उत्स्फूर्त विचार या ठिकाणी बोला आणि आपले बोला. खरोखरच त्याचा आम्हाला इथे खूप चांगला उपयोग होईल. प्लीज डोंट हेजिटेट. तुम्हाला यायचं असेल तर डोंट हेजिटेट. इट्स युअर टाइम. ॲक्च्युअल आम्ही सगळं ऐकून घेतलं पाहिजे अशा त्याच्याने मी हे करतो आहे. प्लीज. हॅलो. काय बोलायचं माहित नाही, पण
काकू तुमचे स्वप्न खूप छान आहे. And we definitely respect all everybody's dreams, right? Over here, I just want to say, कि please go with the majority, whatever you decide. But listen to others also. Do not just side them and go ahead. क्योंकि वो जो 25% आपके साथ नहीं होंगे, उनकी भी भावनाएं हैं, right? Because we are going with the majority, that doesn't mean that 25% doesn't count in your kitty. Right? आपको उनको रिस्पेक्ट देना पड़ेगा और आपको उनको कन्विंसिंग पॉइंट देना पड़ेगा why are they going for the redevelopment and मैं चाहूँगी सब लोग बोले basically the lady should talk because ये उनका घर है, right? तो आप अपनी भावनाओं को बोलो. आदमी लोग सिर्फ लड़ने वाले हैं, हम लोग वाला रहने वाले हैं. तो मुझे लगता है every lady should talk about it. सेल्फ डेवलपमेंट है या हम लोग बिल्डर के साथ जाके. We should talk about it and we should talk in the forum. We should not talk with each other. ये फोरम जो बना है we should talk in that. हम लोग पीछे बात करते रह जाते, नहीं यार ऐसा है, नहीं यार वैसा है, वो कोई नहीं सुनेगा. अगर आपको मेजॉरिटी में आना है, बात करें, अपने स्टाइल को रखें. नहीं तो आपको फिर नदी बह रही है, यमुना नदी बह रही है, मुना नदी बह रही है, हम बह जाएंगे उसमें. बहने के बाद नदी कोरडी होती है. आपल्याला कोरडापणा पाहिजे असेल तर थिंक अबाउट. अच्छा, यापुढे अजून खरंच कोणी बोलणार नसेल तर मग मी पांढरे सरांना विनंती करेन की त्यांनी विषय पुढे न्यावा. बोलायचं आहे का? आंटी बोलणार आहात का? मेहता सरांना बोलायचं आहे. ते बोलतात. उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रिन्सिपल सोसायटीतील सर्व मान्यवर सभासद, सर्वात प्रथम तर आय विल कॉंग्रॅच्युलेट अँड इवन प्रेज द एफर्ट्स बीइंग टेकन टू कंडक्ट फ्रीक्वेंट मीटिंग्स which will set a tone for democracy seen after a long time. Thank you so much for that. So we heard about misconceptions of past. What was it hinting at? I'm not sure. पण एक नक्की सांगू शकतो की माया मोह मद लोभ की जबलग मन में खान. माया मोह मद लोभ की जबलग मन में खान. कहा मूर्ख कहा पंडित दोनों एक समान. कहा मूर्ख कहा पंडित दोनों एक समान. तर हे वाक्य जर धरून आपण राहिलो तर डेफिनेटली there will be a good decision taken by any forum that will work on it. There was a mention of some 66 posts in some forum which I am not a part of. I think if it is a discussion forum, whether one person is putting 66 posts or 66 people are putting one post, it's a discussion forum. And that democratic part which Naik sir mentioned is seen out of that 66 posts and everybody is respecting those posts. So whether I post it individually, whether I post it for as a representative being into that group, whether I post it after researching something for whatever reasons, nobody is sitting here, I can guarantee, is an expert into construction and building industry. So we are all trying to achieve something better. We are all learning. We are all out of our own experiences expressing ourselves. And if that expression
is taken otherwise, then I don't think there will be any wise people here. So it should not be taken otherwise. मला जे अनुभव आहे, मी जे शिकतोय, मी जे आजूबाजूच्या सोसायटीजमध्ये बघतोय, म्हणजे रिडेव्हलपमेंटला संबोधण्यासाठी 500 मीटरवरून लांबून लोक बोलवले, 100 मीटरवरती पण होते. You could have called them also. In fact, we should call them in the further meetings. Let us have discussion about all redeveloping societies, 5-10 redevelopment जहाँ पे चालू है, उनको बुलाते हैं. Why only one? Okay, we can call somebody where redevelopment has been completed. Okay, there are some societies where agreements are done. There are some societies where redevelopment is complete. So all different phases, many societies are going on. So sir rightly mentioned, it is a very long process. We should remain together, agreed, but at the same time take one step ahead. So maybe we had one presentation. I believe there will be many more presentations in the coming days, which will give us idea about various type of development plans. It will make us think what is better. Okay, and better, तो जैसे दलवी आंटी ने बताया कि मेरे लिए better क्या है. Okay, my mother would also support that. कि ऐसे ही होना चाहिए. Maybe somebody shop owners may have something else in mind. Shop owner के लिए कुछ और होगा दिमाग में कि हमारा शॉप कैसे होना चाहिए. Okay, somebody with cars, they will have some opinion about parking कैसे होना चाहिए. So these points are being noted, taken care of, and I'm really happy about it. Okay? Everybody is being heard, and let there be integrity in what we do. ओके, गाना याद आया, जैसा भी ये बात हो रही थी कि सोसाइटी कैसे था हमारा. तो जैसे भारत के लिए बोला जाता है ना, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. तो वैसे ग्रीन पार्क के लिए भी गाना बन सकता है. और मेरे वर्ड्स में वो गाना ऐसा है, जहाँ हर कोने में रिश्तों की खुशबू बसती है, जहाँ हर दिल में अपनापन धड़कता है, जहाँ सपनों का घर सुरक्षित, जहाँ सपनों का घर सुरक्षित और अच्छे से संवरता है, वही हमारी सोसाइटी, वही हमारा गर्व कहलाता है. तो ये सुरक्षित जो है वो बहुत इम्पोर्टेंट है. So all the honorable team members, committee members, the development committee, I wish them all the best, and I suggest that all decisions to be taken in a democratic, one thing I forgot. Reena, there is a correction. There are no emotions. Nothing can be done emotionally. Because here there was a mention कि emotions के लिए कोई जरूरत नहीं है, sentiments के लिए कोई जरूरत नहीं है. Yes, let's be practical. Everybody please propose practical suggestions which will be workable. मेरे emotions है कि अरे यार यहाँ पे ना maybe 5 नहीं 10 लिस्ट बना रहा है, बहुत easy फटाफट जाएगा. Emotions really will not work, sentiments will not work. Let's be practical and take practical decisions. So thank you for giving me an opportunity, and hope that we are together for a proper decision and not unread or unheard or undecided or not properly understood decision. Let us take a properly well understood decision. Thank you. यानंतर मी पांडे सरांना विनंती करेन की त्यांनी त्याचा विषय घ्यावा. आदरणीय अध्यक्ष आणि कमिटी मेंबर्स आणि जमलेले व्हॅल्युएबल ऑल मेंबर्स, तर आपण जे काही एजीएम घेतलेली आहे, अशा अनेक एजीएम परत चालूच राहते. जोपर्यंत आपण सर्वांची मतं विचारात घेत नाही आणि प्रॉपर वे जात नाही, तोपर्यंत एजीएम चालू राहते आणि पुढे पण राहते.
तर मी एक रिक्वेस्ट आहे की मला थोडा नी पेन असल्यामुळे मी खाली बसून बोलतो. रिडेव्हलपमेंट हा फार वास्ट विषय आहे. याच्यात खूप गोष्टी स्टडी करायला लागतात. तर मी आपण बेसिकली या दोनच मेथड मी मानतो याच्यामध्ये. एक तर बिल्डरकडून काम करून घेणं किंवा स्वतः सेल्फ डेव्हलपमेंट करणं. आता बिल्डरकडून काम करताना वेगवेगळे प्रकार असतात, टर्की असेल, दोज आर सब डिव्हिजन्स. पण मेनली दोनच डिव्हिजन आहेत, की एक सेल्फ डेव्हलपमेंट आणि एक बिल्डरकडून करून. तर आपल्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये आपण तो व्यवस्थित अंडरस्टँड केला पाहिजे. तर गव्हर्नमेंटने जो पहिला GR काढला होता रिडेव्हलपमेंट ऑफ तो 79 आहे, तो 2009चा GR आहे. आणि नंतरचा आता सेल्फ रिडेव्हलपमेंटचा एक GR काढलाय तो 2019चा आहे. तर 2009च्या GR मध्ये त्याच्या आधी काही कन्स्ट्रक्शन झाले असतील तर गव्हर्नमेंटला बरेच प्रोजेक्ट लिटिगेशन मध्ये गेले असतील, प्रॉब्लेम तयार झाले असतील, म्हणून 2009च्या GR मध्ये त्यांनी PMC कंपल्सरी केलं. PMC का कंपल्सरी केलं तर PMC डेव्हलपरवरती लक्ष ठेवून बिल्डरवरती कंट्रोल करेल आणि सोसायटीला मदत करेल. परंतु याच्यात पण त्यांच्या लक्षात आलंय की PMC आणि बिल्डर हे कोलूड होतात, एकत्र म्हणजे संगनमत करून सोसायट्यांना फसवतात. तर ते एक एक्सपर्ट आहेत की जे गव्हर्नमेंटमध्ये हे GR काढायला इन्व्हॉल्व आहे 2019चा सेल्फ डेव्हलपमेंटचा, ते चंद्रशेखर प्रभू. त्यांचा मी कम्प्लीट व्हिडिओ 2 वेळा ऐकलाय आणि त्याचं मी नोटिंग घेतलंय. हे माझ्या मनाने मी सांगत नाही, त्यांच्या नोटिंगवरती मी सांगतो काय आहे. आणि त्यांनी पूर्ण मुंबईमधलं स्टॅटिस्टिक्स मांडलेले आहे याच्यामध्ये की डेव्हलपरनी जे केले प्रोजेक्ट त्याचं काय झालंय. आणि सेल्फ डेव्हलपमेंट ऍक्च्युली 2019चा GR आला, पण त्याच्यानंतर कोविड वगैरे आलं, तर याच्यावर जास्त काही तो अजून म्हणजे एक्सपांड झालेला नाही, लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. पण आता जे त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरती मी 1 by 1 सांगत आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की डेव्हलपर, मुंबईचं स्टॅटिस्टिक आहे, डेव्हलपरनी 2009 पासून म्हणजे 15 वर्षाचे प्रोजेक्ट केले, त्यापैकी 5800 सोसायटी आज रोजी इनकम्प्लीट बिल्डिंग आहे. 5800 सोसायटी मुंबईमध्ये त्यांनी फिगर्स आणि हे दिल्या. त्याच्यामध्ये किती फॅमिलीज रस्त्यावर आहेत ते पण त्यांनी दिलेले. 1,25,992 फॅमिलीज त्यामुळे रस्त्यावर आहेत आणि ते लिटिगेशन्स मध्ये गेलेले आहेत सगळे. म्हणजे हे 15 वर्षाचं स्टॅटिस्टिक्स आहे. दुसरी गोष्ट, याच्यात कुठेही ट्रान्सपरन्सी नाही आहे. कारण काय मी सांगतो तुम्हाला. आता दळवीताईने जो मुद्दा मांडला की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर हे आपण जर डेव्हलपरला दिलं, बिल्डरला दिलं आपण करायला, तर बिल्डर कुठलंही काम कधी करतो, आर्किटेक्चरल प्लॅनिंग वगैरे कधी करणार, जोपर्यंत त्याला प्रत्येक माणसाची पॉवर ऑफ अटॉर्नी मिळत नाही तोपर्यंत तो काहीही करणार नाही. आणि ही विल टेक इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटॉर्नी, म्हणजे ती पॉवर ऑफ अटॉर्नी तुम्ही बदलू शकत नाही. त्याच्या टर्म्स कंडिशन मला डिटेल माहिती नाही, एनीबडी कॅन फाइंड आउट. पण तशीच पॉवर ऑफ अटॉर्नी घेतल्यानंतर तुम्हाला काही वाईस राहत नाही. हे प्रभूंचं म्हणणं आहे, माझं नाही. म्हणजे आणि ही जे एक्सपर्ट नाही, तर आपल्याला जे काय पाहिजे ते नंतर आपण काय सांगणार आहे, काही सांगू शकत नाही. सुरुवातीला टर्म्स कंडिशन आपण सुरुवातीला बोलू, पण त्याच्यामध्ये त्याला भरपूर मार्ग असतात की तो आपल्याला ते एक्सक्युजेस देऊन सगळं अवॉइड करतो. एक पॉवर ऑफ अटॉर्नी हा एक महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा आपण त्यांना प्रोजेक्ट दिला तर मूळ रहिवासी आहे त्यांच्यासाठी तो वेगळी बिल्डिंग बांधतो कुठल्या तरी कॉर्नरला, आणि सेलेबल एरिया हा समोर बांधतो. म्हणजे त्याचं जे कमर्शियल असेल, फ्लॅट्स असतील, हे समोर. मूळ रहिवाशांची लिफ्ट वेगळी, बिल्डिंग वेगळी, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन इन्फिरियर क्वालिटीचं असतं, आणि त्याला जे विकायचे तो चांगल्या पद्धतीने बांधतो.
हा एक त्यांनी मुद्दा मांडलेला आहे त्यामध्ये. आणि स्टॅटिस्टिक दिलेलं आहे 5,000 राष्ट्रीय सोसायटीचा प्रॉब्लेम आहे इथे मुंबईमध्ये. फार मोठा म्हणजे मोठा व्हॉल्यूम आहे. 1,25,992 फॅमिलीज आहेत त्यामध्ये. तर हा जो प्रॉब्लेम आहे हे गव्हर्नमेंटला पण हे लिटिगेशन्स आणि हे जास्त व्हायला लागल्यानंतर फारच प्रॉब्लेम वाढायला लागले. तर मग त्याच्यात गव्हर्नमेंटने असा विचार केला की एक्सपर्ट आपण घ्यावेत आणि याच्यावर सोल्युशन काढावं की लिटिगेशन्स कसे कमी करायचे. तर त्याच्यापैकी जे चंद्रशेखर प्रभू आहेत ते पण त्याचे मेंबर आहे. तर त्यांनी कुणाकुणाचं कन्सल्टेशन केलं मी नाव वाचतो. या सर्व इन्स्टिट्यूटला बोलवलं त्यांनी. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, IIT मुंबई, नंतर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, प्रोफेसर्स ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक डिपार्टमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी हिस्ट्री अँड सोशलॉजी डिपार्टमेंटचे प्रोफेसर्स, कॉलेज ऑफ सोशल वर्क प्रोफेसर्स, VJTI प्रोफेसर्स, आणि या सर्व लोकांनी एकत्र येऊन ते सोल्युशन काढलं. काय मला एक रिक्वेस्ट आहे, तुमचा प्रत्येक पॉइंट नंतर ना लेट अस ऑल्सो से समथिंग अबाउट इट इफ यू हॅव एनी क्वेरीज. कारण नाही की तू शेवटी घ्या ना, कारण माझी लिंक तुटते. ते स्पीच लक्षात राहणार नाही तुमचं. नाही नाही नंतर तुम्ही घ्या. कारण कसं आहे की मला मी हे माझं नाही देत किंवा माझ्या मनापासूनच नाही आहे. माझं म्हणणं ऐकणार आहे का तुम्ही? बोला. तुमचे पॉइंट तुमच्याकडे लिहिलेले आहेत. हो. तुम्ही एक पॉइंट घ्या, कुणाला त्याच्यावरती प्रश्न असतील त्यांना विचारू द्या, नसतील मग तुम्ही दुसरा मुद्दा घ्या. तर हे दिस इज अ डिस्कशन. आय बिलीव्ह ॲज यू सेड दिस इज नॉट अ स्पीच. काय करायचं मला वाटतं शेवटी घ्यावं. हा डिस्कशन पॉइंट नाहीये, हा मांडणी आहे, विषयाची मांडणी. आणि तुम्ही तुम्हाला शेवटी उत्तर घेऊ दिलेलं शकता. आहे, तुम्ही त्याच्यावर काय विस्तृत बोलायचं ते बोलू शकता. किती जणांना आत्ताचे मुद्दे लक्षात राहिले मला सांगू द्या बरं. शिवा एक थोडीशी मांडणी होऊ द्या, मग आपण कॉल करू. तर या सर्वांची मीटिंग तयार केली, ग्रुप तयार केला आणि गव्हर्नमेंट बरोबर डिस्कशन झालं याचं. आणि गव्हर्नमेंटनी या जे डेव्हलपर लोक जे फसवेगिरी करतात त्याच्यावरती सोल्युशन म्हणून सर्व विचार करून, एक्सपर्टनी विचार करून 13/9/2019 रोजी एक GR काढलेला आहे. त्या GRची कॉपी मी आणलेली आहे. आणि गव्हर्नमेंट इज प्रमोटिंग सेल्फ डेव्हलपमेंट आणि त्यासाठी त्यांनी बरेच कन्सेशन दिलेले आहेत. ते मी सगळं वाचणार आहे तुम्हाला काय काय कन्सेशन दिलेले आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की बिल्डर असतो किंवा सोसायटी स्वतः रिडेव्हलपमेंट करते. बिल्डरही स्वतः कन्स्ट्रक्शन करत नाही आणि सोसायटी स्वतः कन्स्ट्रक्शन करते. दोघेही कॉन्ट्रॅक्टरला देतात. कॉन्ट्रॅक्टर कडूनच करून घेतात. दुसरी गोष्ट, बिल्डर जो असतो त्याच्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तो कुठलाही प्रोजेक्ट घेतल्यानंतर टेम्पररी एखादी कंपनी एस्टॅब्लिश करतो, त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणतात. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर त्याचे सगळे सॅलेबल जेवढे फ्लॅट्स आहेत ते सगळं विकल्यानंतर ही क्लोजेस डाऊन दॅट करतो. मग नंतर आपल्याला समजा काय प्रॉब्लेम झाले, लिकेज झाले, काही झाले, हे झाले, तर आपण त्या कंपनीला शोधायला गेलो की ती कंपनी आपल्याला सापडते. म्हणजे हे त्यांचे अनुभव सांगतात ते मुंबईमध्ये. दुसरी गोष्ट, बिल्डर हा स्वतःचा पैसा कधीही कन्स्ट्रक्शन मध्ये वापरत नाहीये. त्यांचं एक स्पेशल काहीतरी फायनान्सिंग ग्रुप आहे. ते 30,000 crore त्यांचं जे व्हॅल्यू आहे, म्हणजे टोटल कॅपिटल आहे, त्याच्यातून ते प्रत्येक बिल्डरला देतात. काय त्यांच्या टर्म्स कंडिशन असतात त्यामुळे तर तो स्वतःचा पैसा कधी लावत नाही याच्यामध्ये. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, ते 20% बँक गॅरंटी जो तो सही करतो, 20% सोसायटीला बँक गॅरंटी म्हणून देतो. तो कॅश देत नाही काय किंवा डिपॉझिट देत नाही फिक्स डिपॉझिट. आता आपण समजा कंप्लेंट केली
किंवा बिल्डरने काम करत नाही व्यवस्थित, डिले केलं, हे केलं, ते केलं, आपण बँकेला म्हणतो याला आम्हाला बंद करायचं आणि याची बँक गॅरंटी लिक्विडेट करायची सोसायटीच्या नावावर. तर हाऊ यू कॅन प्रूव्ह दॅट ही हॅज डिले? ही विल गिव्ह एक्सक्यूज की मला हे अप्रुव्हल मिळालं नाही, ही माझी मिस्टेक नाही वेळेवर. काय मग त्याला दादा साहेबांनी सांगितलं तसं 157 प्रोसेस हे अप्रुव्हल्स, त्याच्यातलं एक जरी डिले झाला तर तो आपल्याला बोलू देत नाही. तर बँक विल नॉट लिक्विडेट दॅट बँक गॅरंटी. सापडलो आपणच ना. मग 20% बँक गॅरंटीला बँक गॅरंटी हॅज गॉट नो व्हॅल्यू ॲट ऑल. आता हे याच्या बाबतीत मी बोललो बिल्डरच्या बाबतीत, त्यांनी परत आणखी बऱ्याचशा गोष्टी हे केलेल्या आहेत का. दुसरे आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी राहिल्या मी सांगतो की बिल्डरने काय काय प्रकार केले तिथं दिसत नाही, पण बरेचसं कव्हर झाले. आता सेल्फ डेव्हलपमेंट बद्दल त्यांनी जे सांगितलंय हे नवीन अप्रोच आहे आणि गव्हर्नमेंट सपोर्टेड अप्रोच आहे. गव्हर्नमेंट याला सपोर्ट करत आहे. ते 79 AGR होता, तो डेव्हलपरला बिल्डर कडून ज्या आपण प्रोजेक्ट करतो त्यासाठी होता. त्याच्यातले बेसिक मुद्दे ऍप्लिकेबल आहेत या GR ला सुद्धा. जो नवीन सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे आहे त्यासाठी बेसिक आहे, जे काय ते पर्सेंटेज, मेजॉरिटी वगैरे हे सगळे ऍप्लिकेबल आहे. पण याच्यातलं PMC वगैरे हे जे पार्ट आहे ते आहे बरंचसं त्याच्यामध्ये काही अजून क्लिअर नाही, पण याच्यात काही लिहिलेलं नाही त्याविषयी. तर सेल्फ डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट बद्दल आता ते नवीनच आहे, कारण मध्ये कोविडचा पिरियड गेला त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंट गेल्या फक्त 3-4 वर्षात व्हायला लागले. त्यामुळे त्यांनी सांगितलंय की 1450 सोसायटी सध्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी गेलेल्या आहेत मुंबईमध्ये. त्यापैकी 110 सोसायटीचं काम प्रोग्रेसमध्ये आहे, कन्स्ट्रक्शन प्रोग्रेसमध्ये आहे आणि 25 सोसायटी पूर्ण झाली. तर आपल्याला हे ग्राउंडवरती मी काय म्हणतो की सीइंग इज बिलिव्हिंग. आपण स्वतः डोळ्याने बघितलं तर आपण विश्वास ठेवू शकतो. ग्राउंड रियालिटीज आहे. आणि याचे मी काही बेनिफिट सांगतो आता काय काय आहे त्याच्यामध्ये. हा नवीन GR आहे, म्हणजे जसा 79 चा GR आहे तसा हा नवीन GR आहे सेल्फ डेव्हलपमेंटचा. पुण्यामध्ये आता प्रोसेस मध्ये आपण रामोल ज्योतीने सांगितलं तसं आपण बरेचसे लोक प्रोसेस मध्ये हे सगळं नवीन आहे. काय दिस इज ऑल न्यू. त्या अप्रोच गव्हर्नमेंटनी प्रमोट केलेला आहे. गव्हर्नमेंटचा खूप मोठा सपोर्ट आहे या गोष्टीला. आता तुम्हाला मी सांगतो ना काय काय आहे याच्यामध्ये. बॉम्बे में पहले गवर्नमेंट ने बॉम्बे का ही पहला स्टडी लिया है और वो अभी उन्होंने GR जो निकाला है वो सिर्फ बॉम्बे के लिए नहीं निकाला है, GR निकाला है पूरा महाराष्ट्र के लिए. आई विल गिव दिस GR टू एव्हरीबडी. मला हे माझं संपू द्या, नंतर मग तुम्ही बोला. हे काय मी माझ्यात नाही, माझ्याकडे GR आहे. आपका पेज वाइज टॉपिक है तो आप जानते हो आपके एक पेज में क्या टॉपिक है, आप कैसे बोल सकते हो. एट दिस प्लेटफॉर्म यू कांट से आई फॉरगेट. यू नीड टू रिमेंबर, यू नीड टू जॉट डाउन. ठीक है. आई एम सॉरी, आई एम गोइंग लिटिल अग्रेसिव. लेकिन काका कसं आहे, आपण बॉम्बेचं बोलतोय, मी पुणे हडपसरचं बोलतोय. बॉम्बे का बिल्डर हडपसर में नहीं आएगा ना, पुणे में नहीं आएगा. GRE बँक महाराष्ट्राची बेसिक डिफरन्स बिटवीन बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर. अध्यक्षांची फॉर्म घेऊन 1-2 मिनिटं मला बोलायचं आहे की पहिल्यांदा मला म्हणायचं जे स्पीकर आहेत, जे बोलणारे आहेत, त्यांचे विचार, त्यांनी जी कलेक्शन केलेली माहिती आहे ती पूर्ण आपण ऐकून घेऊ. ऐकून घेतल्यानंतर त्याबद्दल तुम्ही काय पॉईंट असतील तसं लिहून काढा. तसं मी लिहून काढतोय, अतुल पण लिहून काढतायत त्यांचे पॉईंट. आणि त्यांना डिस्टर्ब होऊ देऊ नये. त्याची लिंक तुटते, त्याच्यामध्ये आपलाच जो चांगला पॉईंट असेल तो आपल्याला ऐकायला मिळणार नाही. ही माझी सर्वांना विनंती आहे. तर तेवढं फक्त प्लीज
बेसिकली देर इज अ डिफरन्स बिटवीन बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर. आता एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने जर मुंबईमध्ये काम केलं असेल सेल्फ डेव्हलपमेंटचं, डेफिनेटली वी कॅन अपॉइंट इन हियर, वी गो फॉर दॅट. ओके. आणि त्याच्यामध्ये मला बोलू द्या ना, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गव्हर्नमेंट रिलेटेड आहेत. काय या आपल्यावरती नाही, गव्हर्नमेंट इज टू आय थिंक 50% रिस्पॉन्सिबल टू गेट सेल्फ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. हे बघा, गव्हर्नमेंटनी एक दिलेलं आहे की 1 विंडो सिस्टम फॉर सेल्फ रिडेव्हलपमेंट. तर तुम्ही जर सगळे पेपर तुम्ही तिथं दिले, आणि तो एक रिस्पॉन्सिबल अधिकारी नेमलेला आहे, म्हणजे आता मुंबईमध्ये तर आहे ते ऑटोमॅटिकली सगळ्या महाराष्ट्रासाठी, ते तुम्ही तिथं दिल्यानंतर त्याची जबाबदारी हे सगळं अप्रुव्हल करून द्यायचे विदिन 6 मंथ्स. टाइम लिमिट आहे, 3 वर्षाचं टाइम लिमिट आहे. आता फ्लोर स्पेस इंडेक्स इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंटनी सेल्फ रिडेव्हलपमेंटला जाणाऱ्या सोसायटीसाठी 10% एक्स्ट्रा FSI दिलेला आहे. तर एक वेगळा क्लॉज एक आहे 9 आणि 12 मीटर. सुदर्शन त्याच्यावरती समजून सांगतील, मी काय त्याच्यावर एवढा स्टडी नाही केला. 9 मीटर आणि 12 मीटर रोडचं जे प्लॅनिंग आहे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. तुम्हाला जर TDR दुसरीकडून कुठं मिळाला तर तुम्हाला 50% डिस्काउंट आहे या गव्हर्नमेंटच्या रिझॉल्युशन प्रमाणे. म्हणजे तुम्ही एखादा TDR समजा 20 लाखाला घेत असाल तर तो तुम्हाला 10 लाखाला मिळेल. ही एक प्रोव्हिजन आहे. आता कन्सेशन इन द प्रीमियम रेट, जेवढे वेगवेगळे प्रीमियम रेट्स आहेत ते तुम्हाला भरावे लागतात त्याच्यामध्ये पण भरपूर कन्सेशन आहे. आणि प्रीमियम भरायला सुद्धा त्यांनी इन्स्टॉलमेंट दिलेले आहे. नाही तर आज म्हणजे बिल्डरला एखादं कन्स्ट्रक्शनचं ते अप्रुव्हल वगैरे पाहिजे तर लमसम एकदाच प्रीमियम भरावा लागतो. लँड अंडर कन्स्ट्रक्शन असेसमेंट टॅक्स, म्हणजे जी लँड कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी टॅक्स भरावा लागतो. PMCला असेल, गव्हर्नमेंटला असेल, ते डिटेल. तर दॅट इज टोटली एक्झम्प्टेड. जो काही टॅक्स आहे काय बराच असेल, लाखांमध्ये असेल, तो सुद्धा एक्झम्पशन मिळतं, म्हणजे फ्री आहे. मेजर स्टॅम्प ड्युटी, काय स्टॅम्प ड्युटी ही हे बघा, पुरुषाच्या नावावर जर फ्लॅट असेल तर ती 7% आहे, महिलेच्या नावावर जर फ्लॅट असेल तर ती 6% आहे, दोघांच्या नावावर जॉईंट असेल तर 6.5% आहे. आता आपण साधारणतः हे धरूया की आपले फ्लॅट समजा आता रेट आपलं काय समजा 1000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे आणि त्याची किंमत काय 15,000ने झाली किंवा जास्त झाली, तर दीड ते 2 कोटी त्याचं व्हॅल्युएशन होतं. आपण धरूया 2 कोटी व्हॅल्युएशन होतं. तर त्याच्यावरती जर तुम्हाला 7% जर ड्युटी भरायची म्हणलं तर तिथं 14 लाख भरावे लागतात. गव्हर्नमेंटनी सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये फक्त 1,000 रुपयाच्या ड्युटीवरती तुमचं हे ट्रान्सफर. GST मध्ये तसंच कन्सेशन आहे. ओपन स्पेस, एफिशियन्सी, डेव्हलपमेंट चार्जेस, बरेच चार्जेस आहेत, सगळीकडे त्यांनी कन्सेशन दिलेलं आहे. ऑथॉरिटी फॉर द सेल्फ रिडेव्हलपमेंट. इथे गव्हर्नमेंटने जी आपल्याला अप्रुव्हल अथॉरिटी त्यांनाच तुमची प्लॅनिंग अथॉरिटी जबाबदारी दिलेली. म्हणजे दे आर ऑल्सो इक्वली, समजा PMC असेल किंवा PMRD असेल, दे आर इक्वली रिस्पॉन्सिबल टू गेट दिस वर्क डन. गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड दॅट असिस्टन्स. आणि इथं मला एक सांगायचं आहे की गव्हर्नमेंटनी हे सांगितलं की त्यांच्या थ्रूच तुम्हाला त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणेच कॉन्ट्रॅक्टर घ्यावा लागतो. म्हणजे आपण जसं प्री क्वालिफिकेशनचं बोलत होतो तसं PMC किंवा गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया असतो. मग ते गव्हर्नमेंट अप्रूव्ड कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ते क्लास काय असतील ते. आणि उद्या त्या कॉन्ट्रॅक्टरने जर काही प्रॉब्लेम केले किंवा ही फेल्स टू परफॉर्म तर तो ब्लॅकलिस्ट होणार आहे. कारण अथॉरिटी कोण आहे?
PMC किंवा PMRD. आता इथं काय पेज झालंय आपल्याला नाही, पण मुंबईला मुंबई कॉर्पोरेशन. तर ते कॉन्ट्रॅक्टरचा एक आपल्याला बेनिफिट आहे की ते कंट्रोल आहे त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टर. दुसरं फायनान्शियल साठी त्यांनी कंपल्सरी ट्राय पार्टी ॲग्रीमेंट केलेलं आहे. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट मध्ये काय, तर त्याच्यात फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे तुम्हाला बँक देणार आहे, बँक, सोसायटी आणि कॉन्ट्रॅक्टर, त्या तिघांचं मिळून एकच कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट होणार आहे. म्हणजे बँकेचं सुद्धा त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल असणार आहे कॉन्ट्रॅक्टरवर. म्हणजे ॲडिशनल सुपर. याच्यात त्यांनी आपल्याला काय की आपण त्या याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट कमिटी दिलं होतं 79A मध्ये. इथं फक्त त्यांनी एक व्हिजिलन्स कमिटी दिलेली. तुम्ही या गो थ्रू दिस डिटेल्स काय. इथे एक महत्वाचा मुद्दा आहे, ग्रीव्हियन्स रिड्रेसल कमिटी. तर दॅट इज ऑल्सो फ्रॉम गव्हर्नमेंट साईड. इथं काय केलंय त्यांनी, डेप्युटी रजिस्ट्रार आता कलेक्टर लेवलला असणार आहे तो. तर कुठलाही काही प्रॉब्लेम असेल, एनी प्रॉब्लेम, यू कॅन रिप्रेझेंट युअर प्रॉब्लेम देअर. म्हणजे जे लिटिगेशन्स काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटतात, इलिगल थिंग्स वाटतात, त्या तिथं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. हे एक मोठं बेनिफिट आहे. म्हणजे बऱ्याचशा ज्या लायबिलिटी आपण म्हणतो, लायबिलिटी, लिटिगेशन्स, लिगल थिंग्स, बऱ्याचशा गव्हर्नमेंटनी कव्हर केलेल्या आहेत याच्यामध्ये. क्रायटेरिया अँड रजिस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टर मी तो पॉईंट केला आहे. अपॉइंटमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्टर फॉर सेफ डेव्हलपमेंट, तर ते आपण बोललेलो आहे. आता मी याच्यामध्ये हे झालं कंपॅरिझन याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट आणि डेव्हलपरनी केलेली डेव्हलपमेंट. मी थोडंसं एक वर्किंग केलेलं आहे, मागे केलं होतं त्याच धर्तीवर मी वर्किंग केलेलं आहे. इट इज अप्रॉक्सिमेट. As an engineer, I am doing it as an estimate, a forecast only. That may be plus minus 10% wrong. I am not saying that this is right. तर एक छोटंसं वर्किंग केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आपला लँड एरिया 42,000 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 33,000 आहे. मी बरोबर. तर आपली 80% इफिशियन्सी आहे म्हणजे कार्पेट बिल्ट. आता एक कसं आहे, आपण 5 नळ, 3.5 नळ, 2 नळ, आय असून टेक 4 ओनली ॲज अ कॅल्क्युलेशन. टोटल कन्स्ट्रक्शन बिल्टअप एरिया 4 into 42,000 स्क्वेअर फूट, 1,68,000 स्क्वेअर फूट. कन्स्ट्रक्शन कॉस्ट 168,000 into 3,200 बिल्टअप एरिया. तर ती साधारणतः 54 करोड होती. टोटल कार्पेट एरिया 10 80% in 1,34,400 स्क्वेअर फीट होते. इफ डबल एरिया फॉर एव्हरीवन, आपला बेसिक किती आहे की 33,000 जो आहे, प्रत्येकाला आपण डबल देणार असं म्हटलं तर 66,000 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया कमी होते त्याच्यामध्ये. तर आपल्याला सेल्युएबल विकण्यासाठी आपल्याला 68,000 इतका स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया राहील. आता कोथरूडचं त्यांनी रेट काढलाय त्या बिल्डरने. कोथरूड आणि इथं काय फरक नसावा. त्यांनी 15,795 आणि 17,000 पर स्क्वेअर फूट रेट काढलेला आहे. मी इथं 15,000 असेल करतो. टोटल सेल आपण केला 68,000 स्क्वेअर फीट एरिया. तर 15,000 स्क्वेअर फूटनी 102 करोड होता. त्यापैकी कन्स्ट्रक्शन कॉस्ट 54 करोड आहे आणि फायनान्स कॉस्ट मी धरतो. त्याच्यात माझं त्यामधलं एक राहिलं की 4% इंटरेस्टला रिबेट देतो गव्हर्नमेंट. 4% कमी करता येतं. 12% असेल तर त्यातले 4% गव्हर्नमेंट म्हणजे त्यांचा तो हे आहे काय बँकेला सांगते ते, आणि आपल्याला 8% मिळेल. तर 54 करून मी एक ते रफ कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मी असं म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स पद्धत नाही केली. बँकिंगमध्ये तुम्ही आहे, मलाही माहिती की रिड्युसिंग बॅलन्स काढायचं. दॅट आय हॅव नॉट डन. मला सरदोपट करा.
तर 54 करोड 8% एक वर्ष आहे. तर तिथं आपल्याला 4,32,00,000 एवढा इंटरेस्ट जाणार आहे. मग पुढच्या वेळेस आपल्याला आपलं काही 10% समजा हे झालं बुकिंग झालं 10% जर आपल्याला अमाऊंट मिळाली 102च्या तर ती साधारणतः 10 कोटी होईल. नेक्स्ट इयरला ते 44 करोड 8% 1 year 3.5 करोड. नंतर त्याच्या पुढच्या वर्षाला परत आपल्याला 30% समजा आपल्याला 102 सेलच्या 102% करोड जे आहे त्याच्या 30% मिळालं ते वजा केलं तर 14 करोड आणखी 8% 1 year ते 1.1 साधारणतः 8.96 हे इंटरेस्ट होतो 9 करोड याची फायनान्स कॉस्ट होतो 54 करोड. तर ती जर आपण वजा केली 54 plus 9 63 करोड. कॉन्टिंजन्सी एक्सपेन्सेस समजा 5 करोड धरले तरी टोटल से 68 करोड. 102 मधून 68 करोड जरी गेले तरी 34 करोड हे सरप्लस होता. दिस इज द कॅल्क्युलेशन. कारण याच्यामध्ये काही फारसा फरक पडत नाही. तुमच्या काही असेच करतात आम्ही असंच करत होतो. तर इट कम्स आपण जर 33,000 आपला ओरिजिनल कार्पेट एरिया धरला तर इट कम्स अराउंड 10,000 पर स्क्वेअर फूट ऑफ ओरिजिनल कार्पेट एरिया. एवढं सरप्लस होतं. काय आता ते उद्या त्याचं ते डिस्ट्रीब्युशन वगैरे नंतर बघू आपण काय असेल ते. पण इट इज लाईक दिस. तर हे प्रत्येक जण करू शकतो. मी स्टडी केलाय. अजूनही आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्टडी करू. आणखी काही रिस्क असतील काय असतील सगळे स्टडी करू. वी आर हिअर टू अटेंड ऑल द रिस्क. गव्हर्नमेंटच्या ज्याप्रमाणे त्यांनी 50% रिस्क कमी केलेले आहे. एनिबडी कॅन रीड दिस वी आर इन डिटेल. तर याच्यातल्या बरंचसं कंट्रोल गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे. तर आय विल रिकमेंड म्हणजे मी लगेच बोलणार नाही पण आपण आणखी त्या एक्सपर्टला बोलवावं इथे. म्हणजे जे मुंबईचं आहे कारण हा जी आर इज नॉट ॲप्लिकेबल ओनली फॉर मुंबई. इट इज ॲप्लिकेबल फॉर होल महाराष्ट्र. त्याच आपण क्विकली इन मुंबई प्रॉब्लेम इज मोर सिव्हिअर देअर. इट विल टेक सम टाइम टू गो फॉर सेल्फ डेव्हलपमेंट इन पुणे. बट इट विल हॅपन. कुठली नवीन गोष्ट वेळ लागला. 2000 मध्ये IT इंडस्ट्रीज एकदम बूम झाल्या. तसंच आहे या गोष्टीचं. इट इज गोइंग टू हॅपन. इट इज अ न्यू थिंग. बस एवढं बोलून मंडळ साहेबांना त्यांच्या अभ्यास विचाराबद्दल मांडणीबद्दल आपण धन्यवाद दिले पाहिजे. एक आता मेंबर्सने जो कन्सर्न उपस्थित केलेला आहे त्याच्याबाबतीत थोडंसं एक्सप्लेन करतो की जसं आपण जरा इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे बघतो आपण की फर्स्ट साईड आणि सेकंड साईड असे आर्टिकल्स उपयोग होत असतात. त्या पद्धतीनंच की आत्ता हे फर्स्ट साईडचं आपल्याकडे आपण मांडणी केलेली आहे. देर आर अल्टरनेटिव्ह सिनेरियोज. म्हणजे देर आर सो मेनी माइंड्स. You have to go by the simulations. It is not that easy. There are so many models of all these things. म्हणजे फिनान्शियल याचं त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण सिम्युलेशन मॉडेलमध्ये जर सगळं टाकलं तर दॅट कॉस्ट मे एस्कॅलेट तर दॅट कॉस्ट मे कम. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. मला फक्त आता जो कन्सर्न आता अमितने मांडला की वी वॉन्ट टू रिप्रेझेंट. मला वाटतं की आपण आज जो फॉर्म्युला अडॉप्ट केलेला आहे तो मांडणीचा केलेला आहे. एक बाजू आज मांडली आहे. दुसरी बाजू सुद्धा आपल्याला मांडायची आहे. त्यावेळेला आपल्याला ती संधी दिली जाईल आणि ती सर्वांसमोर आली पाहिजे. आणि त्यासाठी आपण निश्चितपणाने हे करू. आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे आय डोंट से पुन्हा सांगतो की कमिटी इज जस्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल द पीपल. तुम्ही जे ऑर्डर कराल त्या पद्धतीनेच आम्ही जाणार आहोत. एखादी मांडणी केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काही जर ऑब्जेक्टिव्ह वाटलं तर ते पॉईंट आउट करा. सर इंटरप्ट करतो. वी आर नॉट रिप्रेझेंटिंग अनदर साइड. वी हॅव क्वेश्चन्स ऑन व्हॉट इज सेइंग की बाबा ह्याच्यामधलं मला कळलं नाही ते काय आहे ते कसं पाहिजे. वी आर नॉट शुअर. आपण आणखीन एक काम करूया. आपण आणखीन एक साधारणतः शॉर्ट पिरियडमध्ये आणखीन एक या पक्षाची मांडणी करण्याची सुद्धा मीटिंग घेऊया. डेफिनेटली आय प्रॉमिस वी विल अरेंज इट. आता जे बोलणं
बोलणं झालं त्याच्यामधलं जे कळालं नाही ते तरी विचारू द्या आम्हाला. हा ठीक आहे, विचारा ना, विचारा. एक 10 मिनिटाचा आपण अवधी देतो, तुम्ही विचारा. माझं जे इंटरप्रिटेशन येते तुम्ही पण करू शकता याच्यावर. इट इज नॉट अबाउट इंटरप्रिटेशन. समजा काही कळलंच नाही तर त्याचं काय करायचं? कळलं नाही हा, विचारा ना, कुणाला विचारायचं असेल त्यांनी विचारा. ओके, देर आर 10 मिनिट्स. मॅडम आपल्याला काही विचारायचं तो मुंबईच्या बाबतीत तुम्ही विचारा. Yes, mic is coming to you, please. Listen out. Hello. Yeah, my question here is, we are giving the reference of builders who are builders from Bombay. What about the position in Pune? Whether anybody has done redevelopment in Pune? First is my question. Second is, how are we going to assess the risk there? What are the risks involved in doing a self-assessment which we have not discussed at all? Okay. And how about the, I heard that we have to give some, what do you call that, advance or something like that to the bank. Some guarantee we have to give to the bank, whatever it is. How are we going to contribute to that? Whether we have to contribute to that, how do we do that? Okay. We did not give any guarantee to anybody. Okay, no, I have read in the clause that there is something which has to be paid. No, we get guarantee from the builder, but in self-redevelopment we will not be getting the bank guarantee. Then in that case, how are we assured that every From our payment- self money. Then in that case, see, there are cases where people may not be able to give money at the right time. Then their property gets attached as per the government Yes. court laws. Then that is not acceptable to anyone. Like I cannot accept that because I am not able to run between the court and the house. Second, another one major point I want to address here is whoever is going to come for buying a property, or if you go to buy property, we see the builder, who's a reputed builder is doing or anything. How do we prove here that case? Yeah, these are the pertinent questions. I really appreciate it. In the sense that bank guarantee, when we are taking bank guarantee from the builder, but he has amply cleared it that bank guarantee is not in the form of what is said. There are so many conditions and force major condition is there, and one more thing is there that he has written so many things in between line. I am not representing his poster, but I am telling the facts. The way he is submitting the guarantee, he is escapable. I have seen being a banker. One more. And one more, I want to explain it here. This is the discussion that is going on. We are going towards the decision only after getting input from the real members. There will be, you are also, it will be, and Reena rightly said that we fear 25%, what about us? So definitely there should be some consensus. We will not force any decision. देखिए, जिनके मन में आक्रोश है, उनके आक्रोश को हम प्राथमिकता देंगे. लेकिन it should not prove an injustice to the majority. So when we come together, we will sit together, we will make it plan. And one more thing, as a cooperative law, it is said we are 3 persons: chairman, secretary, and treasurer. We 3 persons are responsible for taking decision to furthering it. So definitely we do not want to get in any trap, because it is ultimately responsibility of committee as well as at front these 3 persons are there. And we are, I assure you, at this August meeting, I assure that we are as far as possible neutral. The opinions, whether it is given by Amit or given by any of us, these are personal. That will be materialized only when we will come to that moment and see the greatness of all these processes that we are involving each and other. There was a hue and cry from shop owners. We are asking them. I have today sent message to Girme Saab. I don't think, has he come? Girme Saab hasn't come? I have told him that for making a good decision,
युअर इन्व्हॉल्वमेंट हॅज टू बी देअर इन द प्रोसेस. कारण त्यांचा एक कन्सर्न आहे, कमर्शियलचा वेगळा कन्सर्न आहे. आपण एका अत्यंत कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये आहोत, rather कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये आहोत, आणि आपण जर रेस्पॉन्सिबल नाही वागलो तर आपण कुठेही खड्ड्यात जाऊ शकतो. आणि हे माझं काय तुम्हाला भीती दाखवून काहीतरी हे करायचं नाहीये. माझी अर्नेस्ट रिक्वेस्ट आहे की गो बाय सेन्स, मेक ए सेन्स, मेक ए कॉन्सेन्सस. आय विल नॉट फोर्स ऑन एनी लिगॅलिटी असते. लिगॅलिटी काय असतं? स्ट्रक्चर असतं, एक चौकट असते. त्या चौकटीमध्ये आपण बसलं पाहिजे, पण त्या चौकटीमध्ये घर नाही. घरामध्ये आपण आपल्या पद्धतीनं सगळं हे करत असतो, पण ती चौकट आपण निश्चितपणे राखू आणि आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिशियल आपण दोन्ही आहेत, प्रोज अँड कॉन्स. आय एम नॉट वर्किंग ऑफ व्हॉट ही हॅज सेड. रिअली आय एम ऑल्सो इम्प्रेस्ड की त्यांनी जी मांडणी केलेली ती खूप चांगली आहे. आणि ॲज रिगार्ड्स मॅडमचा जो कन्सर्न आहे, त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता की हे सगळं मुंबईतलं, पुण्यातलं काय काय. तर बीइंग इन द फील्ड आय कॅन टेल यू दॅट पुणे इज ऑल्सो पिकिंग अप इन दॅट. दे आर ऑल्सो कमिंग अक्रॉस दॅट. कारण सगळ्यात महत्त्वाची दळवी मॅडमने मांडलेली जी सूचना आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की डिझाईन आहे ना ते बिल्डर ठरवणार. मी रिडेव्हलपमेंटच्या 4 प्रोजेक्ट्सना मी कर्ज दिलं होतं. एक राजेंद्रनगरमध्ये आहे, एक अरण्येश्वरला आहे, एक सहकार नगरला आहे. त्या बिल्डरनी ज्या किचन रूम बांधतात ना, अरे एखादी फॅटी लेडी असेल तर त्या किचन रूम मध्ये शिरणं मुश्किल होऊन जातं, इतके छोटे आहेत. लुकिंग टू म्हणजे लेट अस गो बाय द फॅक्ट अँड लेट अस गो. मी जरी म्हटलं काही याच्यामध्ये मी सेंटिमेंट मानणार नाही म्हटलं, परंतु काही ठिकाणी मी सेंटिमेंट्स मानणार. जिथे आपलं घर कसं असावं त्याचं ड्रीम आपलं आहे, तिथे मी कायदा नाही दाखवणार, परंतु सगळ्याला मान्य होईल अशा कन्सेप्शन आपण ते करूया. आता आय थिंक आय हॅव स्पोकन मोर. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, सर्वांना माझा कळकळीची विनंती आहे, अदरवाईज घेऊ नका. आपल्याकडे खूप कमी वेळ असतो, त्यामुळे आपण सगळ्यांना अकोमोडेट करू शकत नाही. परंतु माझी कळकळीची विनंती आहे की मी सगळ्यांना वेळ देणार आहे, सगळ्यांनी आपलं म्हणणं मांडावं आणि सगळे म्हणजे चर्चेतून आपण हे एकदा कॉन्टम्पलेट करून आपल्याला अशा आणखी 2-3 मीटिंग करायला लागतील. शिवाय मी सायमल्टेनियसली सांगितलं की लिगल रिस्पेक्टेड प्रॉब्लेम आहे आपल्या एजंटच्या बाबतीत. ते शेवटी मॅडम काही डिक्लेरेशन देतील, काही डिक्लेअर करतील. मला वाटतंय की आपण हा मुद्दा झालेला आहे. आता रिस्क मॅनेजमेंटचा एक मुद्दा मॅडमनी म्हटला, त्याच्यावर मी जरा अमोल मोरे सरांनी काही माहिती द्यावी असली. आता ते 10 मिनिटं नाही झाले, 1च मिनिटं झालं. बोला तुम्ही. येस. एक प्रश्न विचारतो की वेन फ्रॉम द स्टेज इट इज हिज पर्सनल ओपिनियन और इट इज विथ ऑल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट द स्टेटमेंट्स आर मेड. आय हॅव क्लिअर इट की इट इज पर्सनल ओपिनियन ऑफ ऑल. So when you are making statements from the stage and without responsibility, will it not disgust everybody about what you are saying? See, if you want to debate and argue like this, then there is no end. Let there not be any. I am not making it otherwise. But I believe DJ बोलतो, I speak responsibly. I take the responsibility of what I speak should be the same at the other. I also do take. तर पहिली गोष्ट म्हणजे स्टॅम्प ड्युटीचं जे बोलणं झालं की फ्री आहे, ती स्टॅम्प ड्युटी कशी मला अलॉट केलं तरी स्टॅम्प ड्युटी नाही आहे इन एनी काइंड ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट. GST इन एनी काइंड ऑफ डेव्हलपमेंट GST नाही आहे. तर वेन यू आर रिप्रेझेंटिंग समथिंग आपण मिसगाईड करतो. सो टेक द रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा आपल्याला आपला फ्लॅट अलॉट केल्यानंतर त्या फ्लॅटला आपला जो इथचा अलॉटमेंट ॲग्रीमेंट त्याला स्टॅम्प ड्युटी तशी नाही. ओके, ही स्टॅम्प ड्युटी कोण भरतं? स्टॅम्प ड्युटीच नाही आहे सर. म्हणजे माझी जागा आहे, मी बिल्डरला बांधायला दिली किंवा सेल्फ डेव्हलपमेंटला दिली आणि बिल्डर मला त्याच्या बदल्यात 10 फ्लॅट 25 फ्लॅट किती देतो? इट इज अलॉटमेंट ऑफ प्री एक्झिस्टिंग राईट्स विच डू नॉट अट्रॅक्ट स्टॅम्प ड्युटी. हे गव्हर्नमेंट जी आर ने ड्राफ्ट केलेले आहे. एक्झॅक्टली गव्हर्नमेंट इट इज लॉ ऑफ द लँड. एक्झॅक्टली माझं ऐकून घ्या. इट इज फॉर द ॲडिशनल फ्लॅट्स that you are giving to the members. It is not about the pre-existing flats. Exactly. It is not for the members. We need not pay any stamp duty, but it will be for the selling flats over and above what has been allotted to. Even in case the allotment process has declared that you will get 1,000 square feet out of all these things,
and additional 100 square feet if you are taking, then that will be charged. दुसरी गोष्ट, कुठलेही जी आर ते ऍक्टच्या अधीन आहेत अँड 79A इज अ क्लॉज इन द ऍक्ट अँड नो जी आर विल सुपरसीड 79A. GRs will always operate under the act and the particular section. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की हा सेल्फ डेव्हलपमेंटचा GR हा एकदम सेपरेट आहे, इट हॅज टू फुलफिल द एंटायर क्रायटेरिया ऑफ 79A. त्यामुळे यू कॅनॉट बायपास एनिथिंग. ते कुठलेही आपण म्हणतो GR आला, सेल्फ डेव्हलपमेंट वरती आला, आता एवढे फ्रीडम आहे, तेवढं असं आहे, एवढं तसं आहे, तसं काही नाही. GR मध्ये स्पेशल बेनिफिट्स डेफिनेटली दिले असतील, पण 79A ऍक्टच्या अंडर राहूनच ते सगळे क्रायटेरिया फुलफिल करून ते बेनिफिट्स घेता येतात. त्याच्या बाहेर जाऊन बेनिफिट घेता येत नाही. Anybody else? येस. माझं एक सजेशन असेल यामध्ये की जेव्हा आपण डिस्कशन करतोय, आय थिंक वी हॅव 2 ऑप्शन्स इन फ्रंट ऑफ अस. आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत आपल्यासमोर, की एकतर सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचं किंवा बेटरला जायचं. तर आता आपण बेनिफिट्स सांगितले सेल्फ रिडेव्हलपमेंटचे, त्यामुळे एक असा पिक्चर क्रिएट होतो आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये खूप जास्त बेनिफिट्स आहेत, खूप जास्त चांगलं आहे, सगळं एकदम मस्त आहे. पण आय थिंक दॅट इज नॉट द ट्रू पिक्चर. आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंट कम्पेअर्ड विथ वेन वी गिव्ह इट टू द बिल्डर, कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस करून त्यामधले प्रोज, त्यामधले कॉन्स दोन्ही आपल्याला सांगायला लागतील. अँड दॅट इज वेन एव्हरीवन विल अंडरस्टँड की कुठलं बेनिफिट आहे, कुठलं नाही. आता फॉर एक्झाम्पल सगळ्यांना आता असं वाटतंय की सेल्फ डेव्हलपमेंट इज लाईक इन्व्हेस्टिंग द स्टॉक मार्केट, आणि आपण जेव्हा बिल्डरकडे जातो दॅट इज लाईक इन्व्हेस्टिंग इन एफडी. ठीक आहे, बट प्रत्येकाला स्वतःचं रिस्क परसेप्शन चेक करायला लागणार आहे की आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये किती रिस्क आहे, व्हॉट अप्रोच दे वॉन्ट टू गो अहेड विथ. that they will have to decide, and they can decide only if they are clear on what are the benefits, what are the drawbacks of both self as well as giving the this thing to the builder. Discussion cannot be just this watertight compartment. We will have to come together, we will have to discuss, we have to hear each other out, and then we can form an opinion. So that is my suggestion. Well, this suggestion has been accepted. Please note secretary. This suggestion has been accepted, and to facilitate all these things, soon we will declare that there will be a contemplative session on this suggestion. Okay. For furthering the meeting, I call Amol here. Amol More is a track owner in our society, and he is a consultant in this field, and he has got a good study. That is why I asked him to present. Again, this is a neutral, and again I am telling you, that this is the presentation which is not going to be imposed in any way on any single person. This is only the opinion making. This is helping you to open opinion making. Today I called to a person. मी आज एका संध्याकाळी एका मेंबरला फोन केला इथे उपस्थित राहण्याविषयी, आणि मी त्यांना सांगितलं की या इथे होत असलेल्या गोष्टी आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. डिस्पाईट दॅट तुमच्याजवळ कोणी जर एक्सपर्ट असेल, तुमच्या जवळचा तुमचा मुलगा, तुमची मुलगी जर कोणी एक्सपर्ट असतील तर त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. आपण ॲम्पल ऑफ टाईम त्याला देणार आहोत. असं नाही आहे म्हणजे आता आणखी मी तर तुम्हाला म्हणजे आता इफ आय गो बाय फोरकास्ट इट विल टेक 2 or 3 more meetings and then only it will come. Okay? माननीय व्यासपीठ आणि आपले पूर्ण सभासद, पहिलं माझी ओळख करून देतो. साहेबांनी सांगितलं, माझं नाव अमोल मोरे, मी फ्लॅट C13चा मालक आहे. मी हा फ्लॅट 2005 पासून घेतलेला आहे इथे. मला माहिती आहे मी इथे राहत नाही आहे, पण या सोसायटीमध्ये बऱ्याचशा सोसायटी मेंबर्समध्ये कनेक्टेड आहे, म्हणजे फोनवर असेल किंवा इथे जेव्हा येतो त्यावेळेस मी कनेक्टेड आहे टीमबरोबर. आणि आता जर साहेबांनी मला जो चान्स दिला या रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये मेंबर होण्याचा, तर सगळ्यात महत्त्वाचं ना रिडेव्हलपमेंट कमिटी ही मी आत्ता पहिले इथं डिक्लेअर करू शकतो, इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनी मॉडेल. सर फर्स्ट ऑफ ऑल, whatever presentation right now I am giving, it is irrespective of any model of development. Okay, roles and responsibility
हे आपले कॉमन राहणार आहेत. मग अगदी तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये जा किंवा तुम्ही बिल्डर डेव्हलपमेंटमध्ये जा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जसं आता मला माहित नाही त्यांचं नाव, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट. जसं तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, 100% राईट आहे. आणि त्यासाठी आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करावी लागणार, रिस्क असेसमेंट करावी लागणार दोन्ही मॉडेल्स आहेत. ओके, सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल किंवा तुमचं बिल्डर रिडेव्हलपमेंट असेल, याच्यात आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि आय विल सजेस्ट आपण त्याच्यावर एक सेशन घेऊया. ओके, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, मी एक जस्ट माझं परसेप्शन, ओके, मी माझ्या परसेप्शन प्रमाणे या दोन्ही मॉडेलवर काम केलं. ओके, हे माझं परसेप्शन आहे, याच्याप्रमाणे मी रिस्क असेसमेंट केलेलं आहे. ओके, मी आता कुठलंही कन्क्लूड करणार नाही की कोणतं चांगलं आणि कोणतं वाईट आहे. ओके, पण ॲज अ टीम मला असं वाटतं आपण सगळ्यांनी याच्यामध्ये येऊ. प्रत्येकाचे असतील, पांढरे साहेबांचे त्यांचे काही व्ह्यू असतील, साहेबांचे काही व्ह्यू असतील, अभिजित तुमचे काही व्ह्यू असतील, सुमित तुमचे काही व्ह्यू असतील, सगळ्यांनी येऊया. ओके, आणि त्याच्यामध्ये टाकू पॉईंट. ओके, नाहीतर आपण असंच चर्चा करत राहणार. साहेब म्हणतात मीटिंग घेऊ, आपण भरपूर मीटिंग घेऊन पण उपयोग नाही होणार आपल्याला याच्यामध्ये. तर आपण ॲज अ टीम म्हणून जर काम केलं तर मला असं वाटतं नक्कीच आपण या रिडेव्हलपमेंट प्रोसेसला लवकरात लवकर चालना देऊ. अदरवाईज हे गोष्टी पुढे तशाच राहील. आता रिडेव्हलपमेंट कमिटी, ही रिडेव्हलपमेंट कमिटी म्हणजे काय, बेसिकली पूर्ण सभासदांची टीम आहे. बेसिकली त्यांना एक रिप्रेझेंट करते ही टीम. ओके, सभासदांचे जे काही म्हणणे आहे ते समजून घेतले आणि ते पूर्ण मॅनेजमेंटच्या समोर ते लोक टाकतील. ओके, आता हे जे आहे हे आपल्याला एक ॲज अ टीम म्हणून काम करायचं. जेव्हा आपण टीम म्हणतो तेव्हा जे काही डिसिजन्स होतील, जे काही त्याच्यामध्ये चर्चा होतील, त्या सगळ्यांनी सहभाग घेऊन त्याच्यामध्ये जे काही रिझल्ट निघतील त्याला सगळ्यांनी ऑनर करायचं. अदरवाईज जर आपण फक्त चर्चा करणार तर काही होणार नाही. म्हणजे 4 जण त्यात इन्व्हॉल्व होतील, 4 जण त्यांचे मतं व्यक्त करतील आणि आपण त्याच्यावर जर 1-2 जण जर बाजूला राहतील तर त्यात मजा नाही. तो सगळ्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं, पॉझिटिव्ह काही गोष्टी आपल्या त्या ओपन अप व्हाव्या आणि त्या आपल्याला पुढे न्यायचे. ओके, हे मेन त्यामधलं आपलं आउटकम असणार. आता याच्यामध्ये जसं मी सांगितलं रिस्क मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट तर आपल्याला आहे, प्रत्येक मॉडेलमध्ये रिस्क आहे. सेल्फमध्ये रिस्क आहे, बिल्डर डेव्हलपमेंटमध्ये रिस्क आहे, पण त्याच्यासाठी आपण हे जर पॉईंट सगळ्यांनी प्रत्येकाने, मी तर म्हणतो प्रत्येकाने पॉईंट्स द्यावे, प्रत्येकाकडनं एकेकाकडनं घ्या ते पॉईंट्स आणि त्याचं एक सेशन घेऊ आणि बेस्ड ऑन दॅट सेशन आपल्याला कळेल की नक्की कुठे होत आपण, आपल्याला पुढे कोणत्या मॉडेलला जायचंय. आता कुठलाही डिसिजन झालेलं नाही, अननेसेसरीली आता आपण कुठलाही डिसिजन न होता आपण असं एक प्रेडिक्ट करतोय की एक डिसिजन झाला आणि त्याच्यावरच आपण सगळे लोक ते करतोय. तसं नका करू प्लीज. माझं असं म्हणणं आहे की दोन्ही मॉडेलमध्ये रिस्क काय आहे, फायदे काय आहेत. मी फायदे नाही म्हणत, त्याचे आपल्यासाठी प्रत्येकाला, जसं आता मॅडमने आता सांगितलं मला किचन असं पाहिजे, मला हे असं पाहिजे, मला मंदिर पाहिजे, मला ते पाहिजे. सो बघूया ना आपण याच्यामध्ये कुठे कुठे आपल्याला काय काय पाहिजे हे सगळ्यांनी त्यामध्ये टाका. त्याच्यामध्ये रिस्क काय आहे आणि आपल्याला जर समजा फॉर एक्झाम्पल दोन्ही मॉडेलमध्ये जे काही रिस्क येत आहेत त्यातल्या कोणत्या कोणत्या रिस्क आपल्याला ओव्हरकम करता येतील, मिटिगेट करता येतील, याच्यावर पण आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. असं नाही की फक्त रिस्क आहे म्हणून सोडून देऊन जमणार नाही ना आपल्याला. जर मॉडेल आपल्याला कुठेतरी फायनल करायचं आहे तर आपल्याला डिस्कशन करावं लागेल, डिस्कशन करून याच्यामध्ये यावं लागेल आणि ॲज अ टीम म्हणून आपल्याला काम करावं लागेल. कुठल्याही असेल तर कुठल्या ग्रुपचं किंवा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दबाव नसायला पाहिजे. 2 लोक सांगतायत, 4 लोक सांगतायत, तसं नाही. टीम जेव्हा काम करेल तेव्हा तो निष्पक्षपणे काम करेल. टीम जी काय टीम आहे, ओके, कोणत्याही टीम मेंबरला दुसरं कोणीतरी सांगतंय आणि त्या कोणीतरी एखादा ग्रुप त्याच्यावर बॉदर करतोय किंवा प्रेशर टाकतोय म्हणून नाही. ही टीम आपल्याला सगळ्यांच्या सभासदांचे मत घेऊनच आपल्याला पुढे जायचं. ओके, याच्यामध्ये आता बऱ्याचशा गोष्टी असतात अगदी स्टार्टिंग टू एंड. ओके, आता आपण कुठेच नाही आहोत बेसिकली. आता आपण फक्त ठरवतोय आपल्या रिडेव्हलपमेंटला जायचंय. आपण ठरवलं नाही रिडेव्हलपमेंट करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं रिडेव्हलपमेंट करायचंय हा डिसिजन पहिला महत्त्वाचा आहे. त्यानंतर मग त्यानंतर फिजिबिलिटी करणं महत्त्वाचं आहे. नाही नाही डेव्हलप झालाय बरोबर, डिसिजन झालाय, पण अजून सगळे एकत्र आले नाही साहेब आपण, बरोबर आहे. गुड गुड गुड. सो हे सक्सेस आहे ॲज अ टीम म्हणून. जर सगळे जर तयार असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण अशीच युनिटी आपल्याला पुढे सुद्धा न्यावी लागणार आहे. पुढे जाऊन आपल्याला फिजिबिलिटी करायची आहे. फिजिबिलिटी करून त्यामध्ये काय काय गोष्टी होणार आहेत त्या सुद्धा आपल्याला वर्कआउट करायच्या. आय थिंक मी 1 महिना अगोदर आले होते
Good. आतापर्यंत तुमच्याकडनं फिजिबिलिटी व्हायला पाहिजे होती. Why are we stopping ourselves, putting all the time across on the WhatsApp group, self-redevelopment. So आप जो बोल रहे हैं ना सर, वो आपके कानों को अच्छा लग रहा होगा सुनने के लिए. मेरे कानों को I don't know how many of them are there, उनको सुनाई अच्छा दे रहा होगा. Exactly, madam. क्योंकि 1-1.25 महीना पहले डिसाइड हुआ था हम रीडेवलपमेंट के लिए जा रहे हैं. आपको साथ उसी लिए दिया था हमने. Agree. आप आज वही मुद्दा निकाल रहे हो. आर वी रेडी फॉर रीडेवलपमेंट? डू वी, जैसे आपने टाइम निकाला, हम भी तो टाइम निकाल के आ रहे हैं. नहीं, this is not time taking activity. It is a time First of all, taking. No, it is. now we have to proceed. Okay. So proceed के लिए आज आपके पास फिजिबिलिटी रिपोर्ट होना चाहिए था. इसके बाद हम चाहते पीएमसी करना है. पीएमसी के बाद हम डिसाइड करते सेल्फ रीडेवलपमेंट जाना है या आपका बिल्डर लेना है. हम कहीं नहीं है. हम सिर्फ बिल्डिंग लेने में इंटरेस्टेड है. Exactly. नहीं, लेकिन मैडम ये जो है ना, ये सबका रोल इसमें इम्पोर्टेंट अगर है. आप Okay. फिजिबिलिटी बोलते हो सर, इफ यू आर सो मच इनटू इट, I am into it. you are into it, Yes. right? तो आप Please don't take it personally, madam. अरे- Whatever we are going to take now, personal किसी के भी comment नहीं आने मेरा चाहिए. घर है तो मैं पर्सनल रहूंगी. नहीं, agree. Right? As a team, अब आप definitely. मुझे एक बात बोलिए, मैं पर्सनली कहीं मैं पर्सनली जा रही हूँ? Yes. Did I say flat number नहीं, ma'am, you said if you are into it. I am just telling you why. अंकल एक मिनट, हाँ, मैं बहुत देर से सुन रही हूँ. हम ये कह रहे हैं कि आज जो नाही सर, आम्ही पण सगळे मीटिंगला आलो. मी सगळे शेवटी बोलायचं ठरवलं. माझी सर्व मेंबरला विनंती आहे. मला असे 5 नाही तुम्हाला एक मला 5 असे सेशन चालतील. पण घाई नकोय. एक मिनिट. आय एम ऑल्सो मेंबर. Let Reena complete it. Let Reena complete it. प्रॉब्लेम काय साहेब? एक. मॅडम नाही सर, मला मी मगाश पण माईक घेऊन बोलू शकलो असतो. माझा उद्देश एकच आहे, वयाची 60 पास केलेली लोक अभ्यास करून येत आहेत ना, त्यांचं ऐकायला मी 10 वेळा यायला तयार आहे ॲज अ मेंबर. दॅट्स ऑल. त्याचं कारण असं एक मिनिट, अजून 1 वर्ष जाऊ द्या, मला प्रॉब्लेम नाही. याचं कारण असं आहे, याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याला प्रॉब्लेम काय आहे की आपण 10 जणांनी आपोआप विसरतो. माझ्या कॉलेजमध्ये एक रूल केला साहेब मी, जो कोणी हॅलो. शंका मांडतो ना, साहेब थांबा, रेना, मला काय गरज नाही, नाही, एकच मिनिट मला उत्तरं देऊ द्या. होय. जे कोणतरी आलंय त्याची काहीतरी किंमत आहे, अशी सगळ्यांची मला किंमत आहे. माझं नाही, एक नाही, नाही, नाही. अजून Don't 10 divert the subject. Don't divert the subject. बरं का? Subject divert करू नका. आता जाऊ द्या. मला एकच सांगायचं हे एक मिनिट. पांढरे साहेब, तुम्ही जे केलं अभ्यास त्याचं मला ऍप्रिशिएशन एवढं. नाही, 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 नाही. साहेब एक मिनिट, माझं एक मिनिट ऐकू द्या. एकच मिनिट मी संपवतो. मी बोलणारच नव्हतो. आम्ही माहीत घेतलेलंच नाही. मला प्रॉब्लेम काय आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे साहेब कॉलेजला. आम्ही रूल केलाय. आम्ही पण सारखे मीटिंग घेतो प्राध्यापकांच्या. काही प्राध्यापक खोडसाळ असतात. शंका विचारल्या त्याला अभ्यास करून या, त्या शंकेवर सोल्युशन देऊन या. नाही तर लोक काय म्हणतात, मुंबईला झालं, पुण्याला झालं. मी त्या मेंबरला विचारतो, तू ताब्यात घ्या, पुण्यात कसं करायचं माहिती घ्या. आपण आता एक स्टेटमेंट ऐकलं, आय केम टू नो दॅट यू केम टू नो, then why don't you came to know that why it is not in Pune? Because it is just in 19 came in Pune or in Mumbai. You have to wait for that. मला हे नाही पटत मॅडम सर, की तुम्ही जर काहीतरी केलं, तुम्हाला कोणीतरी विचारलं की पुण्यात किती जणांचं झालंय, लातूरला किती जणांचं झालंय. हो, प्रत्येक आपण डिस्कशनसाठी माणसं येते, सर्वजण डिस्कशन करण्यासाठी. नाही, मला रीनाचा हे बघ, नाही, नाही, नाही. आय वॉन्ट टू आन्सर. मला काय म्हणायचंय, आधी हे 2 जण जे काय घेऊन आले, थांबा, नाही, नाही, आय वॉन्ट टू आन्सर हर क्वेश्चन. ओके. एकाचा तरी मुद्दा क्लिअर होतोय का मला सांगा सर? एकाचा तरी मुद्दा क्लिअर होतोय का? आमचं म्हणणं आहे की आम्हाला मी तर संपूर्ण आळ्याने मला म्हणायचं. आज पाटील साहेबांनी जे सांगितलं, जरा शांत घ्या, शांत मला घ्या, काहीतरी 4 लोकं आहेत. शांत घ्या. मोरे साहेब सांगतील मला 4 नाही, नाही, थोडं शांत आणि घ्या. काहीतरी सांगेल मला 4 नवीन गोष्टी करतील. नाही, नाही, थोडंसं शांत घ्या मला सगळं. मी शांत आमचं म्हणणं काय साहेब, Let us move forward. Let us move forward. मला वाटतं म्हणजे त्यांना जे आपल्याला सांगायचं पुढे जायचंय. पुढे नाही, मी नाही. तेच म्हणतोय की तुम्ही जे केलं ते ऐकून घ्या, पुढच्या सेशनला परत ऐकू आम्ही. असं मला वाटतं म्हणायचं. आपल्याला 4 हॅलो. ठीक आहे. मला देखो जो, अंकल, जे प्रश्न रेज केलेला या आहे ना, सगळ्यांचं त्यांनी तुम्ही सगळ्यांनी आपण अभ्यास करू द्या, 50 सेशन घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे ना. नाही, मला जो क्वेश्चन रेज केलेला आहे ना,
हे बघा फिजिबिलिटी रिपोर्टचा क्वेश्चन रेनाने रेज केलेला आहे. ओके, देर इज बरं का रेना, देर इज सिक्वेन्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. आपण फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचा तर आपल्याला काय लागेल, 1,00,000-2,50,000 आपल्याला माहिती नाही काय. सो बिफोर दॅट वी नीड अ कन्सेंट ऑफ द पीपल इन रायटिंग. ओके, तो झाल्याशिवाय आपण ते पैसे खर्च करू शकत नाही आणि आपण यासाठी जाऊ शकत नाही, हे मला सांगायचं. ठीक आहे. तर बेसिकली आता ही जी काही रिडेव्हलपमेंट कमिटी आहे याच्यामध्ये भरपूर जण तज्ञ व्यक्ती आहेत. कोणी लिगलमध्ये आहे, कोणी बँकिंग सेक्टरमध्ये आहे, कोणी सिव्हिलमध्ये आहे. तर या सगळ्या लोकांचा आपल्याला इथे त्यांच्या एक्सपिरियन्सचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. ओके, मी आता नाही म्हणत आहे, थ्रूआउट द प्रोजेक्ट सायकल जे काय आहे त्या सगळ्या लोकांचा आपल्याला त्यांच्या एक्सपिरियन्सचा आपल्या ह्या रिडेव्हलपमेंट प्रोसेसला उपयोग करून घ्यायचा आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला डेफिनेटली काही एक्सपर्ट्स, एक्सटर्नल एक्सपर्ट्स आपल्याला इकडे बोलवावं लागते. डेफिनेटली असं नाहीये की आपण सगळं काही अगदी 100% कन्फर्म असं नाही. लिगलमध्ये असतील किंवा स्टॅच्युटरी असतील तर त्या लोकांनाही आपल्याला ऑन बोर्ड घ्यावं लागणार आहे. ही आपली एक ओव्हरऑल प्रोसिजर असणार आहे रिडेव्हलपमेंटची. ओके, त्यानंतर आता ही जे काही प्रोसेस चालू होईल आपली त्याच्यामध्ये त्या वेळेस आपल्याला प्रत्येक सभासदाला त्याचे अपडेट्स द्यावे लागणार आहेत आणि ते द्यायला पाहिजे. ॲज अ प्रोसेस आपण काय प्रोग्रेस करतोय, प्रोजेक्ट किती प्रोग्रेसमध्ये आहे, तो कधी संपणार आहे, त्याची टाईमलाईन काय आहे, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, त्या अडचणी आपल्याला सगळ्यांकडनं समजून पण घ्यायच्या. आता आपण जेव्हा प्रोसेसमध्ये जाणार आहे त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यायचं त्यांच्या अडचणी. ओके, प्रत्येक मेंबरच्या, आणि ते आपण पुढे एकदा मॅनेजमेंट समोर पण ठेवूया जेणेकरून आपण त्या सगळ्या अडचणी बिल्डर बरोबर, जो पण बिल्डर असेल, सेल्फ असेल किंवा बिल्डर डेव्हलपमेंट असेल, त्यांच्या समोर आपण ते डिस्कशन करून त्यांना आपले कन्सर्न्स आपण सांगणार आहे. आणि हे काम आहे आपल्या रिडेव्हलपमेंट कमिटीचं की सगळ्या सभासदांकडनं त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे. आता मी मगाशी जे काही सांगितलं की या पूर्ण प्रक्रियेमध्ये रिस्क, ओके, सो रिस्क जे काही आहे ते आपल्याला नक्कीच याच्यामध्ये काम करायचंय. ओके, ॲज अ टीम. ओके, तर टीम म्हणून जे आपल्याला आहे ना की परस्परमध्ये एक विश्वास निर्माण करावा लागणार आहे आपल्याला, आणि तो विश्वास असेल तर त्या आपले पुढचं जे काही कामकाज आहे ते अगदी व्यवस्थित पूर्ण पार पाडणार आहे. दुसरा पॉईंट माझा हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, RCM म्हणजे रिडेव्हलपमेंट कमिटी जी काय आहे त्यांनी पक्षपातीपणा न करता केवळ सोसायटीच्या सर्वोत्तम हितासाठी कार्य करणे आहे. त्यांना कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या दबावाला बळी पडेल हे खूप महत्त्वाचं. हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे मी मनापासून आधी याच्यात टाकलेला. ओके, मग त्यामध्ये मी असेल किंवा तुमच्या जेवढे काही तुमचे लोक आहेत, कमिटी मेंबर आहेत, त्यांनाही प्रत्येकाला हा लागू असणार आहे. सो ओव्हरऑल हे बघा, हे लिमिटेड, हे जे काही मी आता मांडलंय हे लिमिटेड नाहीये. ओके, अशा भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रिडेव्हलपमेंट कमिटीला काम करायचंय. ओके, आणि हा एक फेस असणार आहे आपल्या सोसायटी मेंबर्सचा. रिडेव्हलपमेंट कमिटी हा फेस असणार आहे. आपण ही कमिटी सगळ्या जे कोण याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असेल त्यांचं कोऑर्डिनेटर म्हणून काम करणार आहे. आपण प्रत्येकाला शक्य नाहीये प्रत्येक सभासद तिथे येऊन प्रत्येकाबरोबर तो बिल्डरवर बोलणार नाही. आपली ही डेव्हलपमेंट कमिटी जी काय आहे प्रत्येकाची समस्या समजून घेतील, त्यांच्या रिक्वायरमेंट समजून घेतील, आणि जेव्हा ही प्रोसेस चालू होईल त्यावेळेसही जो कोण बिल्डर असेल, ओके, सेल्फ रिडेव्हलपमेंट अगेन आय एम व्हेरी क्लिअर, तर त्याच्यामध्ये त्या वेळेस त्या बिल्डर बरोबर मंथली बाय मंथली व्हॉटेव्हर मीटिंग असतील त्या मीटिंग आपल्याला कराव्या लागणार आहेत. त्याच्याकडनं आपल्याला समजून घ्यावं लागणार की काय प्रोग्रेस केला आहे. रिगार्डिंग क्वालिटी ऑल्सो, क्वालिटी चेक्स पण आपल्याला तेव्हा ठेवावं लागणार. आणि मग त्यामध्ये जर एक्सपर्ट लोक लागतील तर आपल्याला त्या एक्सपर्ट लोकांनाही बोलावं लागेल की ते लोक क्वालिटी काम करतायत की नाही करत, आपल्या काही रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या फुलफिल होत आहेत का, काही कन्सर्न्स, आपले कन्सर्न्स असतील किंवा त्याचे काही कन्सर्न्स असतील तर ते कन्सर्न्स आपल्याला त्या बिल्डर बरोबर, डेव्हलपर बरोबर ते आपल्याला डिस्कशन करून क्लोज करणे हे रिडेव्हलपमेंट कमिटीचं काम आहे. सो भरपूर गोष्टी आहेत रिडेव्हलपमेंट कमिटीच्या, ऍक्टिव्हिटीज भरपूर असणार आहेत, पण आता मी इथपर्यंत स्टॉप करतो. थँक्यू. लेट अस गिव्ह हिम ए क्लॅप. एक नवीन आपल्याकडे चांगले आपल्या याच्यामध्ये कार्य करणारे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो मांडणारे मुद्दा
म्हणजे मॅडमने जो रिस्क मॅनेजमेंटचा मांडलेला आहे, तर आमची त्यांची चर्चा झाली. आय एम ऑल्सो रिस्क एक्सपर्ट, रिस्क मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे. रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटिंग सिस्टीम ज्या आहेत त्या लो, मिडियम आणि हाय असं त्याचं क्लासिफिकेशन करून त्याचं क्वांटिफिकेशन केलं आणि त्याचा एक चार्ट तयार केला आणि गिवन सिनेरिओजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं हे करून ह्या 2 मॉडेल्समध्ये कुणाची रिस्क कमी आहे, म्हणजे ज्याचे मार्क कमी आहे तो इथे पास व्हा. म्हणजे समजा एका मॉडेलला जर 150 मार्क मिळाले आणि दुसऱ्या मॉडेलला जर 200 मार्क मिळाले तर 150 मार्क ज्याला मिळाले आहेत तो इथे पास व्हा. तर तशा प्रकारचं त्यांनी हे केलं, पण आपल्या वेळेअभावी आजच्या याच्यामध्ये आपण ते मांडू शकलो नाही. खूप चांगले एक्सपर्ट आपल्यामध्ये आहेत आणि या प्रकारची चर्चा काही वेळेला असं होतं की ज्यांना याच्यातली टेक्निकल माहिती वगैरे नसते ते अनवोकल होतं. मला थोडंसं सर्व वोकल सदस्यांना मला सांगायचं की वी आर रेस्पॉन्सिबल टुवर्ड दोज पीपल ज्यांना यातली माहिती नाही, त्यातली माहिती आपण स्वतःहून व्हॉलंटरली त्यांना द्यायची. आणि या दोन्ही गोष्टींचं त्यांना जजमेंटसाठी, आणि मी नेहमी सांगतो एक महत्त्वाचा भाग आहे की दिस कमिटी इज ओनली ॲक्टिंग अपॉन द इन्स्ट्रक्शन ऑफ द कॉमन मेंबर्स. जजमेंटल लेवलला आम्ही येणार नाही, प्रोसेस लेवलला आम्ही जाऊ, तुमच्यासमोर पर्याय ठेवू, परंतु जजमेंटल लेवल तुम्ही या पद्धतीने आपण काम करणार आहोत. आणि खूप चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे जे पुढे नेण्यासाठी आपल्याला जे असतं फ्लोअर मॅनेजमेंट जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला कोणाला काही बोलावं लागतं, कोणाला हे करावं लागतं. तर त्या दृष्टीनं काही जरी झालं असलं तरी ते इथल्या इथंच आपण टाकायचं. मी कविता मॅडमला पुढच्या प्रोसिडिंगसाठी धन्यवाद सर. अमोल सरांना पण खूप खूप धन्यवाद. मी पुढचा विषय घेईन की पुढील काळात करावयाची आवश्यक कामे. मी माननीय अध्यक्षांनाच विनंती करेन की आपण हा विषय मांडावा. माननीय सदस्यांचा हा विषय आहे. एक तर महत्त्वाचं काम जे आहे की आपल्या म्हणजे आतापर्यंत 30 वर्षात आपल्या ज्या कमिट्या आल्या त्या कमिट्या परस्पर विश्वासानं आलेल्या, तर आमची सुद्धा कमिटी परस्पर विश्वासानं आलेली आहे. So far I am thankful to all the members that nobody has raised any question की या कमिटीच्या लिगॅलिटीवर किंवा याच्यावर. कारण आम्ही मानसर म्हणजे पूर्वी जे मेहता साहेबांनी केलं, निंबाळकर साहेबांनी केलं त्याच मार्गावर आम्ही चालतो. परंतु विथ द डेज टू कम इट इज टू बी व्हेरी मच कन्सॉलिडेटेड. तर त्याची आपण प्रोसेस पुढच्या AGM मध्ये वगैरे करणार आहोत. AGM ची तारीख त्या जाहीर करते. इन बिटवीन हा सगळा आपला जो आहे आता मी जसं त्यांना प्रॉमिस केलं एका याच्यामध्ये आपण डिस्कशन पॉईंटमध्ये सगळ्यांना बोलवू आणि त्याच्यावर या सगळ्या याचे हे करू. तशा पद्धतीचे आपण आता एक एक SGM घेणार आहोत. त्या याच्यामध्ये बोलत असताना मी परत तुम्हाला सांगतो की आपली इन्व्हॉल्वमेंट खूप आवश्यक आहे. आपण स्टडी करू. शेवटी लक्षात घ्या, डोंट गेट कन्फ्यूज. एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल पिसापमेटीतली की एक माणूस आपल्या डोक्यावर शेळी घेऊन आपल्या खांद्यावर शेळी घेऊन विकायला बाजारात जातो. ती शेळी विकायची म्हणून त्याला 2 बदमाशांनी पकडलं. म्हणजे की आता याला ही शेळी काढायची कशी. एक जण गेला पुढे आणि मला काय कुत्रा घेऊन चाललंस तू? नाही बा शेळी. थोड्या वेळाला पुढे गेला आणखी एक माणूस भेटला. तुम्हाला तू कुत्रा घेऊन चाललास बरोबर? तुम्हाला नाही नाही शेळी आहे माझी. जरा तो थोडासा जरा ॲग्रेसिव्ह असतो. असं एक 2-3 याच्यामध्ये तो ॲग्रेसिव्ह गेला नाही. एका ठिकाणी त्याला असं वाटलं की अरे 5वा माणूस सुद्धा ते म्हणतो डेफिनेटली इट कुत्रा, आणि म्हणून त्याने आपल्या खांद्यावरती शेळी सोडून दिली. मला वाटतं की आपल्या हातातला आपला फ्लॅट आपल्या हातात आहे. आपण जजमेंटल डिसिजन आपण घ्यायचे. आपल्याबरोबर आपल्या घरातले कोणी असतील त्यांच्याबरोबर चर्चा करा. इथे चालणारे मॉडेल्स वगैरे टेक्निकल चर्चा करतो याचा अर्थ या सगळ्या गोष्टी टेक्निकली सगळ्या करणार आहोत असं नाही. आपण आपल्या याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट कशात कमी रिस्क आहे आणि कशामध्ये जास्तीत जास्त फायदा आहे त्याच्यासाठी आपण करतो आहोत. आणि मी पुन्हा सांगतो की अवर कमिटी इज नॉट चेअर मोग्रा. कुणाची आतापर्यंत कुणीच नव्हतं. सगळेजणांनी अत्यंत म्हणजे सामाजिक जाणीवेने काम केलं आणि त्या सामाजिक ज्ञानानेच आम्ही काम करतो. जर असं लक्षात आलं की आमच्याकडून काही चूक होते तर तुम्ही आम्हाला जरूर सांगा. सामान्यातला सामान्य मेंबर सुद्धा आम्हाला सांगू शकेल. With this note, I conclude this meeting and I request, do you want to talk something?
I request to declare the date of our AGM, which has been suitably decided in the meeting. आपण आता 2025 चे AGM साठी 11 ऑक्टोबर ही तारीख गृहीत धरत आहोत. तर मला वाटतं की या तारखेला शनिवार येतोय, कुणाला काही अडचण नसावी. मान्य करूया आपण ही तारीख सर्वांनी. ओके, थँक्यू. 11 ऑक्टोबर वेळ ठरवू सर आपण सगळ्यांच्या याच्याने वेळ शक्यतो दुपारचा स्लॉट घेऊया. म्हणजे नाही इतक्या रात्री नाही घेणार. Because we come from very far, so it should be in the daytime. ठीक है, agreed madam. Fine. Agreed madam, agreed. In the daytime. ओके ओके मॅम. Agreed madam, agreed. Thank you. ठीक आहे, मग आपण 12 करायची का? शनिवार करायची, रविवार चालेल का? रविवारी चालेल का 12 ऑक्टोबर? ठीक आहे. ओके, रविवार 12 ऑक्टोबर सकाळचं टायमिंग तुम्ही आपण साधारण 11 वाजेपर्यंत. ही एजीएम आहे बघा, एजीएम आहे आपली जी रेग्युलर अॅन्युअल जनरल मीटिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला रिपोर्ट कार्ड करणार आहोत, आपला हिशोब मांडणार आहोत आणि आपलं बॅलन्स शीट पास करून घेणार आहोत. आणि सेकंडली महत्त्वाचं म्हणजे आपलं ऑडिटरची अपॉइंटमेंट आपल्याला करायची. या 3-4 गोष्टी महत्त्वाच्या. त्याचं नोटिफिकेशन वगैरे सगळं मिळतं. अजेंडा नोटिफिकेशन सगळं बरोबर येईल. थँक्यू. 2025 12 ऑक्टोबर 2025 ही आपली पुढच्या AGMची तारीख निश्चित झालेली आहे. आजच्या आपल्या या AGM साठी उपस्थित असलेले माननीय चेअरमन सर, व्यासपीठ, तसेच सोसायटीमधील सर्व मान्यवर सभासद, बंधू भगिनी, त्यांचे कुटुंबीय, वेळेत वेळ काढून आपण उपस्थित राहिला. आज भरपूर साधक बाधक आपली चर्चा झाली. या साठी आपण आलात म्हणून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि आज माननीय पांढरे सर आणि विशेष आभार पांढरे सरांचे आणि अमोल मोरे सरांचे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची विषय मांडणी केलेली आहे. आजचं आपली ही मीटिंग शांती मंत्राने संपेल. शांती मंत्रासाठी सर्वांना धन्यवाद. एक मिनिट, सातव सरांना काहीतरी सूचना करायची. आपल्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना माझी एक विनंती आहे, घाई कोणी करू नका. काही लोकांना घाई झालेली आहे, तर घाई कोणी करू नका. वेळेत सर्व व्यवस्थित होईल आणि घाई केल्यानंतर मग पुढे जर काय प्रॉब्लेम झाले तर त्याला जबाबदार करतो. म्हणून सांगतो की कुणीही घाई करू नका. आम्हालाही वाटतंय की सोसायटीचं भलं आहोत, तुम्हालाही वाटतं, म्हणून आपण वेळेत सगळ्या गोष्टी करणार आहोत. फक्त घाई कोणी करू नका, एवढी एक विनंती आहे. थँक्यू सर. मी काही संकटात नाही म्हणून आपण काही करणार नाही आहोत, सगळ्या व्यवस्थित करणार आहेत. सर्वांना त्याबद्दल मी आभार मानते. आणि आता सातव सरांनी जे काही प्रस्ताव मांडला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. सर्वांनी शांती मंत्रासाठी तयार आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करते. ज्यांच्या सह्या राहिल्या असतील त्यांनी सह्या करून जायचं आहे.